की मी आज जे दिसतोय ना ते मला असं वाटतं की तिच्यामुळेच असेल. प्रॉमिस घेतलं मी, त्याच्यावर तिला प्रॉमिस दिलं की मी हा शो करीन आणि हा शो मी नंबर 1 आणणार. पण तो शो बघायला ती नव्हती. 1 जानेवारी 2016 मी माझ्या आईकडे 1 वर्ष मागितलं होतं की 1 वर्षात जर माझं काही नाही झालं तर तू सांगशील ती नोकरी मी करेन, हवं तुम्ही गाड्या पुसेन. पण खरंच या माध्यमातून सांगायला की पहिला पॉडकास्ट माझा आहे. मी आधी कुठल्याच पॉडकास्टला गेलो नाही. सो ऑफकोर्स काय आई कदाचित याच्यानंतर लगेचच माझे कुठले तरी दुसरीकडे होतील, त्यांची कदाचित टीम तयार असेल आणि त्यांचं पॉडकास्ट दिसेल सुद्धा. पण हे सांगायला आवडेल आणि हे ठेवा तुम्ही एडिट मध्ये काढू नका की हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. तुझ्यात जीव रंगला सीझन 2 कधी येणार आहे आपण याच प्रश्न बघूया आता काय. ऑफकोर्स याच्यामध्ये ऑफकोर्स ह्या सीझन 2 करायचंय किंवा काय, किंवा त्याची वेबसिरीज करायची आहे. चॅनल कॉल असतो. ऑफकोर्स पहिले तर सिलेक्ट केलं तर रिॲक्शन म्हणजे असं कशी होती, हा अरे तो हिरो आहेस आता. मी त्या एक्सेप्टच करत नव्हतं की मी अरे मला खरंच मालिका मिळाली. जसं मुंबईमध्ये बरीच माणसं बाहेरच्या इथून येतात आणि मुंबईमध्ये सेटल होतात, करिअर म्हणून बघतात या फील्डला, आणि प्रत्येकाला तोच पुश मिळेल असं पण नाहीये ना, की माणसं खचतात कुठेतरी किंवा खूप डिप्रेस होतात किंवा वाममार्गाला लागतात की काही व्यसनांच्या आहारी जातात. सो त्यांना तुझ्याकडून ऍज एक बाहेरून नवीन आलेला ऍक्टर की ज्याचा कुठल्याही ऍक्टिंग फील्डशी काही संबंध नव्हता आणि ऍक्टिंग मध्ये आलेला एक मुलगा म्हणून तू काय सांगशील? नमस्कार. कविरत पॉडकास्ट मध्ये तुझं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. हार्दिक स्वागत आहे. सो आपण खूप गप्पा मारल्यात, खूप डिस्कशन झाली आहेत. म्हणजे एक पडद्यावरचा कलाकार, एक रंगमंचावरचा कलाकार आणि पर्सनल लाईफ मधला. तर ऍक्च्युअल हार्दिक जोशीला फ्रेम करताना तू काय म्हणू शकशील? मला असं वाटतं की ज्या नावाने लोक मला ओळखतात, म्हणजे आज ते पात्र दिसण्यापासून बरीच वर्ष झालेली आहेत, पण ते पात्र जे लोकांना फार आवडतं आणि त्याच पात्राच्या नावाने मला आजही ओळखतं. म्हणजे पटकन हार्दिक जोशी सांगितलं तर ओळखत नाहीत लोक. सो ते नाव माहिती असलं, अर्थात राणा. सो ते राणा हे जे पात्र होतं ते कुठेतरी माझ्या जवळपास होतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं की राणाला मुख्य प्राण्यांची आवड होती, म्हणजे त्याचा साहेबराव त्याच्याबरोबर होता, तसं माझ्या घरात तेव्हाही डॉग होते, आजही माझ्या घरात डॉग आहे. मला मुख्य प्राण्यांवरती प्रचंड प्रेम आहे. त्यानंतर त्याला व्यायामाची आवड होती. अच्छा. सो मलाही व्यायामाची आवड आहे. ऑफकोर्स तो राणा हा तालमीत जात होता, मी जिमला जातो. म्हणजे फिटनेस फ्रीक आपण दोघांनाही म्हणायला काही हरकत नाही. आणि राणा हा इमोशनल आहे, मित्रांना मैत्री किंवा घराला जपणार आहे. हार्दिक जोशी सुद्धा तसाच आहे, मित्रांना, त्याच्या फॅमिलीला, त्याच्या कुटुंबाला. आणि इमोशनल मी आहे फार, म्हणजे कोणी बाहेर सांगितलं तरी ही गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते पात्र फार जवळच होतं. फॅमिलीमध्ये जसा रमतोस तसा सेटवर असतोस. म्हणजे मी एकंदरीत जो प्रवास तुझा बघितलाय किंवा मी तुला जेवढं ओळखतोय आतापर्यंत, की तू लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणाशी कितीही चांगल्या लेवलला मिक्स होऊ शकतोस. मला जसं म्हणजे एक फॅमिली आपली जी सेटवरची फॅमिली असते तशी एक घरातली जी फॅमिली आहे, त्यामध्ये वहिनीचा तुझ्या लाईफमध्ये, म्हणजे एकंदरीत आम्ही आहे ना हे सगळं मीडियामध्ये ऐकत असतो किंवा मित्रपरिवारात कळत असतं. वहिनीचा लाईफमध्ये रोल काय होता किंवा किती कनेक्टेड आणि काय? नाही म्हणजे मला असं वाटतं की मी आज जे दिसतोय ना ते मला असं वाटतं की तिच्यामुळेच असेल. ऑफकोर्स फॅमिली तर आहेच, पण तिचा खूप मेजर पार्ट होता. कारण की वहिनी म्हणून जेव्हा ती माझ्या आयुष्यात आली तेव्हा माझा तर स्ट्रगल पार्टच चालू होतं, किंवा रादर कामच नव्हतं माझ्याकडे. किंवा एक मुलगा म्हणून घरामध्ये कमवता मुलगा असला पाहिजे ज्या वयामध्ये. त्या वयामध्ये मी हार्डली काही पैसे कमवत होतो, छोटी मोठी कामं करून किंवा कुठेतरी जॉबला लागले होतो. सो मला ज्या काही गोष्टी करायच्या नव्हत्या त्या मला कराव्या लागल्या होत्या बिकॉज ऑफ तो स्ट्रगल पिरियड होता. घरातली फायनान्शियल कंडिशन खराब होती. वहिनी हा सपोर्ट सिस्टीम, वहिनी ही माझी म्हणजे सपोर्ट सिस्टीम होती आमच्या घरात तेव्हा. पण तिने कधी असं जाणव दिलं नाही मला की आम्ही तुला हे करतो, तू जा पुढे किंवा असं नाही. मला सपोर्ट कशासाठी केला की तू कर ना स्ट्रगल.
ओके, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर, तू कशाला टेन्शन नाही करायची ना तुला नोकरी, नको करूस, तुला ही गोष्ट करायची नाही ना, नको करूस, मी बघते. नाही पण अगं ते घरातलं हे ते होतं, कशाला, मी आणि दादा आहे ना, आम्ही बघून घेऊ, तू तुझ्या कामाकडे लक्ष कर आणि तू याच्यात यश तुला मिळेलच नक्की, तू यशस्वी होशील. आणि ही सदैव पाठीशी होती, म्हणजे घरातले सगळेच होते, पण वहिनीचा हातभार का, तर ज्या सिच्युएशन म्हणजे आपण जी फायनान्शियल सिच्युएशन असते ना, किंवा लाज वाटायची कधी कधी आईकडे 100 रुपये मागायला, जरा जायचं ऑडिशन आहे आज किंवा इथे जायचं, तेव्हा ती गपचूप हे करायची. किंवा मी कुठेही गेली, ती कुठेही शॉपिंगला गेली तर ती माझ्यासाठी काही कपडे घेऊन येणारच, म्हणजे असं नाही की फक्त भावासाठीच आणलंय किंवा घरातल्यांसाठी आणलंय, ती माझ्यासाठी पण ते टी शर्ट घेऊन यायची, माझ्यासाठी पण कपडे आणायची, काही खायला हे असं, तिला माहिती हार्दिकला ही गोष्ट आवडते स्पेसिफिकली. येस. त्यामुळे ती खूप एक मोठा म्हणजे सपोर्ट सिस्टम होती आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती तिच्यामध्ये, आणि ती सदैव पाठीशी होती. म्हणजे जेव्हा जाऊबाई गावात हा कार्यक्रम म्हणजे ऐकलंच असेल, तो मी सोडला होता कार्यक्रम, किंवा ज्या दिवशी प्रोमो आउट झाला त्या दिवशीच आम्हाला हॉस्पिटलमधून कळलं की वहिनी खूप सिरियस आहे आणि तिचं तर काही होऊ शकतं. सो ते केव्हा होईल काहीच माहिती, पण मला तेव्हा भावाबरोबर उभं राहायचं. सो मी माघार घ्यायला घेतली, मी फोन केला लगेच चॅनलमध्ये की सर असं आहे, मी नाही करू शकत, प्लीज तुम्ही दुसरं बघा, प्रोमोच आउट आले पण तुम्ही अँकर दुसरा बघा. हे माझं बोलणं झालं जे क्रिएटिव्ह होते तेव्हा काय झालं, तर एक झी मराठीशी माझं वेगळं नातं आहे, कारण मी बरीच वर्ष त्यांच्यावर काम केलेलं आहे. आणि ते इमिजिएट आले पुण्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये वहिनीची तब्येत बघितली की नाही खरंच अशी सिच्युएशन आहे. ते म्हणले हार्दिक असं, पण मला असं वाटतं की तू करावंच म्हणून. मी म्हटलं नाही, मला आता माझ्या घरच्यांना वेळ द्यायचा, कारण की आपण त्याआधी मी 7-8 वर्ष बाहेर होतो, म्हणजे 5 वर्ष कोल्हापूर, 1 वर्ष नाशिक, त्यामुळे असं फॅमिलीला मी असा वेळ दिला नव्हता. सो लॉकडाऊनचे मी आभार मानेन की मला फॅमिलीला वेळ देता आला. ऑफकोर्स लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांचं नुकसानही झालं, पण मी त्या सिच्युएशनला आभार का मानेन की कारण मला कुठेतरी लोकांना, जी व्यक्ती आज माझ्या बरोबर नाहीये, त्यांना मला वेळ देतात, घालवता आला, त्यांच्या बरोबर मी राहिलो, त्यांच्यावर क्षण जगलो आणि ते कुठेतरी आज आठवणी. सो जेव्हा तिला कळलं की मी तो शो सोडतोय, तेव्हा तिने मला बोलून घेतलं. म्हणजे मला अजूनही आठवतं की तेव्हा ती रिॲक्ट होत होती, आजही आठवतो मला. तिला ऑक्सिजन मास्क होता, त्यांनी हात हातात घेतला आणि सांगितलं की काय करतोस, तुला काय नाही, दादा बरोबर थांबतो म्हटलं ते शोचं. तिने मला प्रॉमिस केलं आणि तिने असं केलं की शो सोडू नकोस, आणि तुला माझा प्रॉमिस आहे, तुला माझी शपथ आहे, तू शो सोडायचं नाहीस म्हणून. तर आता एवढं तिने माझ्याकडे मागितलं आणि मला दिसतंय की कदाचित ती पुढे नसेलही माझ्या आयुष्यात, जाणवत होतं, कारण ती खूप खालावलेली होती. कारण डॉक्टरचं बोलणं हे बोलणं ते आम्हाला माहिती होतं, पण मी होप सोडलेलं होतं की माझी बहीण मला सोडून जाईल. तर तेव्हा तिला मी हात धरून प्रॉमिस केलं की मी शो करीना, कारण की तू म्हणतेस, कारण की नेहमी मला म्हणायची तू कधीच माघार घेत नाहीस किंवा तू लोकांना एनकरेज करत असतोस नाही, आज तू का माघार घेतो. म्हणजे शूटिंग मध्ये माझा हार्ट डिस्लोकेट झालाय, शूटिंग मध्ये माझं हे इथे डोळ्याला लागलं, फाटलं होतं फाईट सिक्वेन्स मध्ये, माझ्या पाठीला लागलंय, माझा लिगामेंट टेअर होतो, त्यातही मी कुस्ती खेळलेलो आहे, त्याच्यामध्ये माझे पाय सुजले होते. तेव्हा मी कधी शूट नाही थांबवलं किंवा ताप असताना शूट केलं. आपण सगळेच कलाकार करत होते, मी असं काही वेगळं करत नाही. पण ती म्हणते की तू कधी माघार घेतली नाहीस, आता का घेतोयस, तू माझ्यासाठी घेतोयस. तर मी म्हटलं नाही, मला फक्त दादा बरोबर थांबायचं म्हणून, असं मी तिला सांगितलं, प्रॉमिस घेतलं मी. त्याच्यावर तिला प्रॉमिस दिलं की मी हा शो करीन आणि हा शो मी नंबर 1 आणला. सो तो शो आला, लोकांना आवडलं, अँकर म्हणून मी पहिल्यांदा लोकांसमोर उभा राहिलो, तेही लोकांना फार आवडलं. पण तो शो बघायला ती नव्हती, एवढंच. पण बाकीचे तिने आधीचे शो सगळे बघितले होते आणि तिला खूप प्राऊड व्हायचं की राणाची वहिनी म्हणून तिला जेव्हा हाक मारायची, खूप खूप प्राऊड फील. आणि मला असं वाटतं की ती खूप एनकरेज करायची, म्हणजे की का रे यार तू करणार, तुला माहिती आहे सगळीकडे उभी. म्हणजे मी नेहमी तिला प्रॉमिस, पण तेव्हाही तिला प्रॉमिस केलं की मला माहित नाही मी मोठा कलाकार होईल किंवा किती मोठ्या या हौद्यापर्यंत जाईल, पण मी एक प्रामाणिक कलाकार म्हणून मी आयुष्यभर काम करत राहीन. आणि असं कुठेच ऐकू देणार नाही की तुला की हार्दिक आज प्रामाणिकपणे काम करत नाहीये. सो हे मी तिला नेहमी प्रॉमिस दिलं होतं. सो आय गेस मी तिथे कुठेतरी जवळपास तरी काहीतरी, आणि तिचे आशीर्वाद पाठीशी आहेतच आणि त्याच ताकदीने काम करत राहील. जसं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की माझा मुलगा डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, जसं तू बॅचलर्स मध्ये डिग्री घेतलीस,
पूर्ण शिक्षण झाल्यानंतर तुला असं कधी वाटलं की आता आपण ऍक्टिंग किंवा कलाक्षेत्रामध्ये आता काम करावं आणि हेच लाईफ लॉंग आपलं क्षेत्र असेल, असं तुला कधी वाटलं? कधीच वाटलं नव्हतं. अच्छा, मग सिरियसली मी सांगतो, म्हणजे असं नाही की कधीच नव्हतं वाटलं की मी या क्षेत्रात येईल. बेसिक मला खूप लहानपणापासून व्यायामाची आवड. अच्छा. आणि ही आवड माझ्या कुठेतरी वडिलांमुळे किंवा आईमुळे जास्त झाली. आईचं माझ्या घरात सगळे हेल्दी आहेत, सगळे. ओके. म्हणजे वडील असतील, वडील आधी व्यायाम करायचे, सो आता हेल्दी वगैरे. भाऊ हेल्दी आहे बिकॉज त्याला असतं म्हणजे, त्यामुळे त्याची लहानपणी खूप ट्रीटमेंट असायची, औषध आली, त्यामुळे त्या औषधांमुळे आता त्यांनी सांगितलं होतं की एका वयामध्ये त्याला त्याचा इफेक्ट होईल, म्हणजे त्याचं वजन गेन होईल. सो फिटनेस फ्रीक सगळे आहेत, पण ते हेल्दी असल्यामुळे तसं काही नाही. तर मग आईचं जास्त लक्ष माझ्यावरती असेल की नाही तू हे नको खाऊ, तू ते नको खाऊ, तू फिट राहा, व्यायामाला जा. सो तिने खूप सपोर्ट केला. म्हणजे घरामध्ये काही नसताना पण तिने विकून टिकून मला जिमचे पैसे दिले. काय म्हणतो? अरे तिने विकून जिमचे पैसे दिले. तिने खूप काटकसर करून माझे डाएट तिने पूर्ण केले की तू व्यायाम कर, तुला जे पाहिजे ते कर. त्यामुळे माझ्यासाठी माझी फिटनेस आयकॉन जर मेन कोण असेल तर पहिले माझी आई असेल, कारण की तिने मला या गोष्टीमध्ये घातलं की नाही तुला व्यायामाची आवड झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं तिथून ती सुरुवात झाली आणि आज तक मी व्यायाम करतोच आहे. आणि म्हणजे जसं तुम्ही प्रश्न विचारला की का तुला असं वाटलं, कधीच नव्हतं. फिटनेसची आवड होती, कॉलेजमध्ये होतो आणि जीएन खालचं कॉलेज माटुंग्याला जे कॉलेज आहे त्या कॉलेजमधनं मी डिग्री घेतली बीकॉम मध्ये. आणि आमच्या कॉलेजमध्ये फॅशन शो नावाचा एक प्रकार असतो. सो तो आम्ही बघायचो. अरे सिनियर मला मित्र जे सगळे होते, काय एवढी बॉडी बनवली, काय फायदा एवढं, तुला ना तिकडे. अरे म्हटलं तुम्ही जा, मी का जाऊ. तर या सगळ्यांनी मला ढकललाय स्टेजवरती. अच्छा. हो. आणि मित्रांनी ढकलणार आपला मराठी माणूस असं बोलल्यानंतर मग रक्त जागलं. आता मराठी माणूस बोलल्यानंतर ते बोललं चला ठीक आहे. आणि सगळे जातात, पण आपलाच मराठी माणूस कोण जात नाही. बरं जातो. तो सिलेक्ट केलं मला, ते ऑडिशन काय रॅम्प वगैरे घेतले, सिलेक्ट झालो. आणि मग ती प्रोसेस जिमची परत अजून एक डाएट वगैरे सगळं खाणं. माझे मित्र थांबायचे, माझी वरती रिहर्सल असायची, तू कर आम्ही खाली थांबतो. म्हणजे आजही ते मित्र माझ्या बरोबर आहेत, टचवूड आजही आहेत माझ्या बरोबर. तो ते थांबायचे. हा काय तुझं आता कुठं डाएट कुठं आणायचं, मग सांग ठीक आहे, तू चालू ठेव. मग हे त्या हॉटेलला जाणार, तिथून माझी ती तंदुरी आणणार, मग काय सलाड असेल ते सलाड घेऊन येणार आणि ते खाली थांबणार. मग ती वेळ नाही चुकली पाहिजे. इतपत मित्रांनी मला तेव्हा सपोर्ट केला. पण ते अजून सुद्धा तुझ्याबरोबर आहे, अजून सुद्धा आहे. म्हणजे आजही आहेत ते. प्रत्येकाचा वेगवेगळा बिझनेस आहे. आणि आम्ही म्हणजे माझ्या त्या ग्रुपमध्ये कोणी कलाकार म्हणजे या इंडस्ट्रीत नाहीये जास्त, 1-2 आहेत, पण ते कॉलेजमध्ये सुटून गेलेले काही आहेत पण कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मग ते जे तेव्हा जे फॅशन शो वगैरे करायचे, मग त्याच्यानंतर एकदा कुठेतरी असं मला माझा मित्रच होता, तो म्हणाला की अरे हापूस नावाचा चित्रपट आहे, त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये एक मुलगा पाहिजे, तू जाशील का? बोलू काय वेडायस का? अरे जा ना, मी सांगतो तिकडे. सो मी गेलो. काही नाही, फक्त आंबा खायचा सीन होता. अच्छा. हाय हॅलो वगैरे असं काही नव्हतं. तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता कॅमेऱ्यासमोर उभा आहे. तर मी बोललो ठीक आहे, मी जातो. मी गेलो तिकडे, केलं. म्हणलं चांगलं आहे, आपण करू शकतो का? पण माझी एक सवय पहिल्यापासून की मला जी गोष्ट येत नाही ना, मी ती लिहून काढतो. अच्छा. हा, म्हणजे मला हे बाबा आज जमत नाहीये मला, तर मी ते लिहून काढतो की ना हे मला का नाही जमत, यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे. मग तिथे कुठेतरी प्रवास चालू झाला होता की हे. तेव्हा मी ते ज्युनियर आर्टिस्टची कामं चालू केली ग्रॅज्युएशन नंतर. ते माझे मित्र जे नाटकात वगैरे असायचे किंवा एमडी कॉलेजमध्ये माझे शाळेतले मित्र होते, मग जा ना तू, एवढं जिम करतो, फॅशन शो वगैरे, अवॉर्ड्स वगैरे मिळालेत मला. हो. म्हणजे मी प्रिंट शूट यायला जायचो किंवा काही जॅक अँड जोन्स नावाची कंपनी तेव्हा पहिल्यांदा आली, मॉडेल्स बोलवायचे. किंवा एक मित्र माझा एका ठिकाणी जॉबला होता, तो क्लोथिंग कंपनीमध्ये होता, तर मग तिथे मॉडेल्स लागायचे की दिवसाला 70-80 चेंज केले की काही पैसे मिळायचे, 1000-1500 रुपये. सो मग ते मिळायचे, म्हणून तू यायचे तुझा. मग ते असं हे केलं, म्हणजे आपले कपडे ते बघतात, अच्छा ये अच्छा लग रहा है, तो ओके सर आपको कैसे लगा. मग त्यांचे ते डेलिगेट्स यायचे, मग ते बघायचे कपडे. मॉडेलला नाही बघायचे, कपड्याला बघायचे. हा ओके, ही फिटिंग अशी, हा म्हणजे कुठे स्टिचेसचा काही प्रॉब्लेम आहे का. सो तिथेही तसं केलं. सो असा प्रवास माझा सुरू झाला. आणि कुठेतरी असं वाटलं, आणि काही मध्ये वेळ खूप असायचं कारण मला आर्मीची परीक्षा द्यायची. अच्छा, तू आर्मीची परीक्षा आधीपासून त्याच्यासाठी हो चालूच होतं. माझे जशी टीवाय झाली ना, तसं मी युपीएससीचा क्लास लावलाच होता. अच्छा. मग तिथे मी माहिती घेतली आणि मला आर्मीमध्येच जायचो. फिक्स होतं. म्हणजे मी सीडीएसची पण परीक्षा द्यायचो, मी टीएची पण द्यायचो, जिथे लागेल तिथे लागेल. मी सगळ्या आर्मीच्या परीक्षा दिल्या जोपर्यंत एज जात नाही. पहिले लागलंच नाही,
पहिलेच मग काय हेच. आणि एकदा मी गेलो, मग ओके आता वाटलं की नाही माझा नंबर लागेल म्हणून चंदीगडला SSBचा क्लास केला. अच्छा. सो तिथे सगळे एक्झाम मध्ये पास झालेली मुलं आमच्या ही सगळी आली होती आणि माझं हॉल तिकीटच नाही आलं. इथे आल्यानंतर कळलं की हॉल तिकीटच नाही आलं. सो म्हटलं नाही आता काहीतरी, म्हटलं परत 6 महिने गेले, म्हटलं परत हे करायचं. तर असा तो सगळा तो सर्कल होता. आणि पण हे मग सोडलं का की सोडलं म्हणजे एज बॅरियर ते गेलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे CDS ऑफकोर्स एज बॅरियर पर्यंत आहे. आजही मला जर कोणी सांगितलं की प्लीज तुम्ही या, तर मी लगेच जाईल. म्हणजे मी एक विचार पण करणार नाही की अरे नाही मी इथे असा आज सेलिब्रिटी म्हणून फिरतोय तर तिकडे. पण मला माझ्यामध्ये खरे डिफेन्स मध्ये जेवढे आहेत ते सगळे सेलिब्रिटी आहेत. बरोबर. सो आजही माझे ते मित्र आहेत माझ्याबरोबर. अच्छा. जे कर्नल पोस्ट वरती राहतात. श्री राठोड म्हणून माझा मित्र आहे, त्यांचं संजय समल सर म्हणून आहे. सो यांचाही प्रवास माझ्या बरोबर आहे. एक मित्र होता जो आम्ही एकत्र ज्या ट्रेनिंगला होतो, तो आता CRPF मध्ये ऑफिसर आहे खूप. सो हे आजही आम्ही कनेक्टेड आहोत, आजही आम्ही एकमेकांशी बोलतो. म्हणजे आम्ही बोलताना तू ऑफिसर आहे किंवा मी सेलिब्रिटी, त्यांना मराठी फार काही संबंध नाही, तरी ते माझ्यासाठी बघतात, त्यांच्या मुलांना दाखवतात, त्यांच्या आई वडिलांना दाखवतात की हे मेरा दोस्त आहे, देखो सेलिब्रिटी आहे. सो कुठेतरी आम्ही कनेक्टेड आहोत. आज काही संबंध नाही आता एकमेकांच्या फील्डचा, पण त्यांच्याबद्दल मला अभ्यास आहे त्या फील्डचा. त्यांना माझ्याबद्दल पण त्यांना कौतुक आहे की नाही यार आपले मेसे कोई तो है किधर तो है. मग ते महाराष्ट्रात वगैरे कधी नाशिकला येतो तो भुवन माझा मित्र, तर तो आर्टिलरीला त्यांचं ट्रेनिंग असतं. सो तिथे आल्यानंतर सांगतो सगळ्या त्याच्या मराठी जे त्यांचे ऑफिसर्स असतील, ये मेरा दोस्त आहे, ते म्हणतात चले ऐसा कैसे होगा, कैसे दोस्त वगैरे. सो तो मग गमती मला सांगत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की एक्सप्लोर करणं फार गरजेचं आहे. तर ते कुठेतरी मला मिळालं. ठीक आहे, माझं म्हणजे मला असं वाटतं की मला देशसेवा करायची होती, पण या माध्यमातून एंटरटेनमेंट या माध्यमातून मी देशसेवाच करतोय. कोणाला हसवतोय, कोणाला रडवतोय, कोणाच्या इच्छा पूर्ण करतोय पुन्हा टेलिव्हिजनवरती दिसून. सो मला असं वाटतं कुठेतरी माझी ही देशसेवा लोकसेवा आहे आणि मी ती करतो आणि करत राहील. वा, म्हणजे एक खरा सोल्जर मुकला पण एक ऍक्टर मिळाला असं नक्की झालंय. नक्की झालं. तुला तुझ्या लाईफमध्ये जर बघितलं तर आम्हाला सगळ्यांना रादर हा प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, पण तुला तुझ्या लाईफमधला सगळ्यात पहिला ब्रेक कधी मिळाला आणि त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला किंवा प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. पहिला ब्रेक ऑफकोर्स सगळ्यांना माहितीच आहे की तुझ्यात जीव रंगला या माध्यमातून, या मालिकेच्या माध्यमातून मी एक हिरो म्हणून लोकांसमोर आलो. पण एक उत्तम ब्रेक मला चांगला मिळाला होता तो म्हणजे अमोल गोळेची फिल्म होती रंगपतंगा नाव. अच्छा. तर त्याच्यामध्ये मला एक चांगला इन्स्पेक्टरचा रोल होता आणि त्याच्यासाठी पण मी खूप मेहनत घेतली होती. छोटासा रोल होता पण खूप छान रोल होता आणि त्यांनी मला तिथे रिप्रेझेंट केलं होतं. मोहन सर होते तिकडे, चांगली टीम, संदीप पाठक सर होते. सो यांच्यावर काम करता तिकडे एक वेगळा अनुभव आला. आणि साईड बाय साईड माझे छोटी मोठी कामं चालू होती. म्हणजे दुर्वा मालिका असेल, पुढचं पाऊल असेल, लक्ष मालिका असेल, इथे एपिसोडिक असेल, क्राईम पेट्रोल असेल, तर अशा बऱ्याचशा इथे हे केलं. पण सुरुवात माझी झाली ती ऍज अ म्हणजे एक चांगला रोल तो रंगपतंगा या स्टेजमध्ये. त्याच्या आधी मी म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की मी ज्युनियर आर्टिस्टचे रोल करत होतो. म्हणजे मी क्राऊडमध्ये सुद्धा उभा राहिलो. मला त्याच्याबद्दल काही लाज वाटत नाही की मी गर्दीमध्ये उभा राहिलोय किंवा मॉप मध्ये काम केलेलं आहे, इंजिनियरचं काम केलंय. म्हणजे आज आपण बघतोय एका दिवसात ती फाईल पोचवणारी पोरं असतात किंवा एखादा एजंटचा रोल असतो एका सीन, तशी रोल बेसिक सगळे केलेले. सो सगळ्या प्रोसेस मधून मी गेलेलो आहे. जसं राणादा असेल किंवा सिद्धार्थ, ही दोन वेगवेगळी पात्र आहेत ना. म्हणजे एक एकदम छान गावातनं आलेला एक माणूस आणि एक मेट्रोपॉलिटन सिटी मधला एक माणूस. सो ही दोन भूमिका ह्या वेगवेगळ्या स्तरावरच्या आहेत किंवा या दोघांचा लहेजा वेगळा आहे. सो बरेच ऍक्टर जर बघितले ना तर वेगवेगळ्या भूमिका सुद्धा एकाच पद्धतीने केल्या जातात. तर त्याच्या तसा आम्हाला तुझ्यामध्ये कधीच तोचपणा जाणवला नाही. सो याच्यासाठी काही असे स्पेसिफिक असं काही स्पेशल एफर्ट्स घेतोस का? हो, म्हणजे जेव्हा ऑफकोर्स राणा हे पात्र जेव्हा मला सांगण्यात आलं की एका कथेचा कथानक आहे, त्याला मी असं म्हणायला हरकत नाही, कारण तुझ्या जीव रंगला मालिकेचा कथानक तो होता की राणा आणि अंजली असं होतं. बरं. सो राणा जेव्हा मला मिळाली, जेव्हा मी ऑडिशन दिलं, मला अजूनही आठवतंय जेव्हा मी ऑडिशनला गेलो तर तिथे एक ऋषी सिंग नावाचा मुलगा होता ज्यांनी माझं ऑडिशन घेतलं होतं. सोबो फिल्म्स, ऑफकोर्स स्मृती शिंदेची कंपनी ती आमच्या मॅडम. सो मला ती काहीच माहिती, मी फार काही त्या गोष्टी घुसत नाही प्रोडक्शन. मी ऑडिशन दिलं, मी काय बघूया दिले. सो मलाही कळलं होतं की
जवळजवळ 1600-1700 मुलांची ऑडिशन झाली होती ऑल ओव्हर महाराष्ट्र त्या पर्टिक्युलर एका कॅरेक्टरसाठी. मी ऑडिशन दिलं, मला फोन आला, मी गेलो, व्यवस्थित ऑडिशन झालं माझं सगळं, निघालो. निघाल्यानंतर मी दुसऱ्या एका मालिकेसाठी छोटा रोल होता, सो आपल्याला ते उदरनिर्वाह झाला पाहिजे आपल्याला, म्हणून मी तिथून तिथे गेलो. जाताना सेटच्या बाहेर मी पोहोचलो मालवणीला आणि मला फोन आला की उद्या तू कपडे घेऊन ये, आपलं अजून एक ऑडिशन करायचे, सिनियर्सना आवडेल. मी बोललो ओके येतो, मला काहीच प्रॉब्लेम. किती वाजता? ठीक आहे 11 वाजता तू पोहोच. आणि इथे काय 1 दिवसाचं काम होतं माझं, म्हटलं तेवढंच मिळेल, 1-2 महिन्यांनी पैसे मिळतील, तेवढं ते डायरीत नोट करून ठेवा. सो या नोटवरती मी गेलो. गेलो तिथे पूर्ण ऑडिशन झालं, सगळी टीम होती आणि ते झाल्यानंतर मला सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर पहिला प्रश्न मला त्यांनी सांगितलं की तुला लंगोट घालायला. ते ऑफकोर्स पहिले तर सिलेक्ट केलं तर रिॲक्शन म्हणजे असं कशी होती, हा अरे तू हिरो आहेस आता. मी त्या एक्सेप्टच करत नव्हतं की मी अरे मला खरंच मालिका मिळाली. आणि म्हणजे माझ्या डोक्यात काय होतं की त्याच्या 6 महिने आधी मी माझ्या आईकडे 1 वर्ष मागितलं. अच्छा. जानेवारी 2016 मध्ये 1 जानेवारी 2016 मी माझ्या आईकडे 1 वर्ष मागितलं होतं की 1 वर्षात जर माझं काही नाही झालं तर तू सांगशील ते नोकरी मी करेन, हवं तुम्ही गाड्या पुसेल. बर. सो ते माझ्या डोक्यात होतं सारखं, त्यामुळे एक्सेप्टच करता आलं. हो एवढं फास्ट होईल की जून मध्ये मला म्हणजे 1 जुलैला मला सिरियल ती मी काम करायला लागलो. 30 जून 2016 मला ती मालिका मिळाली, वार गुरुवार. हा त्या दिवशी मला ती सिरियल मिळाली. सो ते एक्सेप्ट होत नव्हतं माझ्या डोक्यात. मम्मीलाही बोललोय, माझी आता आई खुश होईल, मग असं आता मग ही कुठचा चॅनल आहे काय, हे सुद्धा डोक्यात चालू होतं. आणि त्यात त्यांनी मला ब्रेक लागेल, लंगोट घालावी लागेल. सो मी म्हटलं पैलवानाचा रोल आहे का? हो पैलवानाचा रोल आहे, पैलवान आणि शेतकरीचा लंगोट तुला घालायला काय हरकत आहे का? तर मी म्हटलं नाही मला काहीच हरकत नाहीये. पण माझ्या डोक्यात एक वेगळं चालू झालं. नंतर हे सगळं राहिलं बाजूला, एक वेगळा सीन डोक्यात आला माझ्या. एक सिनेमा होता, त्या सिनेमासाठी मला सिलेक्ट केलं होतं त्याचे काही थोडे महिने आधी. सो कुस्तीवरचा सिनेमा होता. सो ऑडिशन दिलं, मी सिलेक्ट झालो, सगळं झालं. आणि त्यांनी मला विचारलं की तुझ्या पायाला लागलंय ना, ते पायावरती मार्क आहे, जरा परत ये ना तू. मी परत गेलो आणि त्यांनी मला त्या सिनेमातून काढून टाकलं होतं. हो की त्या पायाचा मार्क दिसेल लंगोट घातलं म्हणून. तर माझ्या डोक्यात ते चालू झालं. तर मी म्हटलं 1 मिनिट मॅडम, आणि म्हणजे सुबोध खानोलकर ज्यांचा हा कन्सेप्ट होता, त्यांना मी म्हटलं सर तुम्ही म्हणताय मला मॅडम तुम्ही म्हणताय, पण माझ्या पायावरती मी त्यांना दाखवलं की हा असा मार्क आहे माझ्या पायावरती. सो म्हटलं असं नको व्हायला उद्या. म्हटलं तुम्ही तिथे गेल्यानंतर तू आधी का नाही सांगितलं, तुमचं म्हटलं तुमचेही पैसे लागणार, सगळ्या गोष्टी होणार. तेव्हा सुबोध दादांनी मला सांगितलं की एवढं प्रामाणिकपणे बोललास, तू विचारही केला नाहीस की मालिका तुझ्या हातातून निघून जाऊ शकते. म्हटलं निघून जाण्याचा प्रश्न नाही, मी जे काम करतो प्रामाणिकपणे करतो आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणंही माझं कर्तव्य आहे. मला बोलले की तुला मी शब्द देतो, तुला याच पायावरती मी एपिसोड लिहिन. आणि तो होता वज्रकेसरीचा एपिसोड, तो सगळ्यात हायेस्ट टीआरपी होता. तिथे राणा पहिल्यांदा कुस्ती जिंकतो आणि वज्रकेसरी होतो आणि तिच्या वाढदिवसा दिवशी तिला ती गदा गिफ्ट करतो. सो म्हणजे माझा स्वामींवरती विश्वास आहे. आणि कारण की ते सर्कल तिथे गेलं, पण त्या म्हणजे असं कुठेतरी खंत असतं ना की आपला पाय असं काय, पण त्याच पायावरती त्याच्यावरतीच कुस्तीचीच सिरियल मिळणं आणि त्यातही ती सिरियल इतकी हिट होणं की आज 5 वर्ष आले जवळजवळ ती मालिका संपून, तरी लोक राणा म्हणून ओळखणार आणि त्या पायावरती एपिसोड लिहिणं. मला वाटतं कुठेतरी योगायोग आणि कुठेतरी त्यांचे आशीर्वाद आहेत मागे. फक्त एकच की आपण पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं, म्हणजे मिळतंय म्हणून घुपसून घेतलं नाही पाहिजे. तर ते आपण शांततेने की हा बाबा असंच आहे, उगाच प्रॉब्लेम नको. मला हे जाणून घ्यायला आवडेल. मला रादर ही माहिती आहे की काय होतं, पण हा मार कसा लागला आणि त्यामध्ये स्वामींचा काय हे होती, म्हणजे कनेक्शन काय होतं? कनेक्शन म्हणजे माझ्या घरात जवळजवळ मला असं वाटतं की 88 माझा जन्मच 88 आहे. त्याच्यानंतर म्हणजे तेव्हापासून चालूच आहे माझ्या घरात स्वामींचं. म्हणजे फार तेव्हा कोणाला जास्त माहिती नसेल स्वामी समर्थ, तर तेव्हापासून आमच्या घरात चालू. खूप जुना फोटो आहे जो निघालेला, तो आजही आमच्या घरात आहे. तुम्ही जपून ठेवलेला आहे व्यवस्थित. त्याला चांगली काचेची फ्रेम केली, कारण ते पहिले लॅमिनेशन स्वामींचा म्हणजे सेवा ही आमच्या घरात खूप आधीपासून होते. आणि माझा त्यांच्यावरती प्रचंड विश्वास आहे. घरातल्यांचा सुद्धा प्रचंड विश्वास आहे, ऑफकोर्स सगळ्यांचाच आहे.
पण माझं एक त्यांचं वेगळं नातं आहे, म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे माझा ऍक्सिडेंट असं झाला होता की मी कॉलेजमध्ये होतो, बाईकवरून जात होतो क्लासला, आणि बाईकवरून मी पडलो. अच्छा. पडलो तर मागून बस येतो, तर मी बाईक पहिले आपण सोडून देतो, बाईक सोडून दिली, फिरलो तर मागे बस होती, ती बस मी पकडून मागे गेलो. बस पकडून मागे, बसच्या बंपरती हळूहळू स्लो झाली, ती पकडून असं मागे झालं. टायर बसच्या थोडा मडगाडच्या मागे असतो, तो टायर माझ्या पायावरून गेला पूर्ण असा, आणि काही नाही झालं. हा, म्हणजे हाडाला काहीच नाही झालं, फक्त ती स्किन डेड झाली. म्हणजे मी चालत येऊन स्वामींचंच नाव घेतलं पहिले, चालत येऊन फुटपाथवर बसलो. एकदा बसल्यानंतर, सेफ ठिकाणी बसल्यानंतर मला पुन्हा अलौकिक आहे ना. हो, आणि मला खूप मोठे डॉक्टर्स बघायला यायचे. आणि योगायोग पण असं होतं की हाड असतं मध्ये इथे, तर त्या हाडात जिथे आपलं साईडचा कव असतो ना, त्याच्या बाजूला खड्डा होता, आणि टायरच्या त्या गॅप्स मध्ये दगड अडकलेले असतात. तो दगड प्रेस झाला होता, पण तोही हाडाच्या बाजूला होता. म्हणजे तो जर हाडावरती असता तर नक्कीच हाड चकनाचूर म्हणजे राहिलंच नसतं. पण म्हणजे कुठेतरी काहीतरी तेव्हा झालं, पण मला असं बसू नाही दिलं स्वामींनी कधी. म्हणजे यामध्ये काही होऊ शकलं असं, काही होऊ शकलं असतं, पाय गेला असता. म्हणजे माझ्या डोक्यात, लहान होतो मी तेव्हा, माझ्या डोक्यामध्ये एकच, आता आयुष्य गेलं माझं, मी लग्न होणार, मला चालता येणार नाही. तेव्हा धीर द्यायला आई होती, भाऊ होता. भाऊ तर खंबीरपणे सदैव माझ्या बरोबर असतो, किती काही सिच्युएशन असो, काय असो. मला काय नाही होत रे, बिंदास थांब. कारण दिवस पण खूप छान होता. 14 फेब 2005 साली माझा हा ऍक्सिडेंट झाला होता, आणि पण त्यातून त्यांनी सुखरूप मला बाहेर काढलं. सो मला असं कधीच जाणवू दिलं नाही की माझं काहीतरी झालं, कारण ती स्किन जी आहे ती 3 वर्षांनी आहे. अच्छा. सो 3 वर्ष बँडेज माझी कंटिन्यू चालू होती. सो दरवेळी जशी स्किन स्पॉट झाले, एकमेकाला जॉईन झाली, स्किन येताना पण मी बघितलेली पूर्ण पाय. ग्राफ्टिंग करू शकलो असतो, पण आमचे फॅमिली डॉक्टर होते, ते म्हणते की नको करू ग्राफ्टिंग, कारण ऑलरेडी ते मार्क असेल, अजून एका ठिकाणी मार्क आणखीन एक तयार. मी बोललो नाही, ओके, मी आणि जी येणारी स्किन असेल ती स्वतःची असेल. ते आहे, तर ते तोपर्यंत कॉलेज पण संपत आलं होतं. पण हा म्हणजे इव्हन मला जसं माहिती आहे की डोळ्यातून स्वामींचं जी तुझ्याकडे हे फोटो फ्रेम आहे, त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं ना. म्हणजे काही संकट असेल तर असं असे रक्तासारखे लाल होतात ते डोळे. आणि खरं म्हणून मी तो कोणाच्या असं हे नाही, आमचे गुरु होते वालावलकर, नाना वालावलकर, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जसं होतं की आपण पटकन कुठेतरी दर्शनास येईल असे आपण फोटो ठेवतो, पण तो फोटो असा आहे की त्यांनी तो आशीर्वाद दिलेला फोटो, त्यांच्या हस्तेच आम्हाला नेला होता. सो तो अशा ठिकाणी आम्ही ठेवलाय की जिथे कोणाची पटकन नजर पडत होती, आणि तो नजर पडू नये, कारण की तो एक प्रसाद म्हणूनच आहे आमच्या घरात. आणि मला असं वाटतं की तो फोटो दिसला की असं वाटतं स्वामी खरोखर आहेत आपल्या बरोबर, आणि खरंच ते आहेत. आणि त्यांची ती टॅगलाईन आहे ना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, आणि चांगलं होऊ दे आयुष्यात, वाईट होऊ दे. मी असं समजतो की त्यांची इच्छा आहे, आणि ती यांना त्यांचं नाव घेतलं की ते पॉझिटिव्ह येतं. काम असो नसो, आज त्यांची इच्छा आहे तुला काम नाही द्यायचं, मग काम असताना तुला कसं राहायचंय हे मी तुला ऑलरेडी शिकवलेलं. मग तिथेच मी मार्गावरती चालत जर शिकवलेल्या मार्गावर तू नाहीयेस, किंवा मी जर तुला सांगतोय की या मार्गावरच चाललं पाहिजे, आणि तू जर मोकळा होतोस, जेव्हा तुझ्याकडे काम नसेल ना, तेव्हा तुला त्या गोष्टीचा त्रास होतो. जसं मार्गावरनच मी तुला विचारतो की जसे तुझ्याकडे अनेक पॉझिटिव्ह रोल्स येत गेले आणि तू ते छान निभावलेस, किंवा प्रेक्षकांनी त्याला खूप छान उचलून धरलं किंवा प्रेम दिलं खूप, तर अचानक एवढे छान रोल सगळे पॉझिटिव्ह चालू असताना तुला अचानक असं का वाटलं की आपण आता एकदा निगेटिव्ह रोल ट्राय करावा? मी म्हणजे जसं आपण एक रॅन्डम बोललो, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिका, जेव्हा मालिका मला विचारण्यात आली तेव्हा ती मालिका असंच सांगण्यात आली की हार्दिक तू 5 वर्ष दिसलायस ना लोकांना पॉझिटिव्ह, आणि मला काहीतरी वेगळं करायचं. सो त्याच्यामध्ये असं होतं की तो आधी खूप पॉझिटिव्ह आहे, आणि तो नंतर निगेटिव्ह होतो. निगेटिव्ह असं म्हणता येणार नाही, पण त्याचे जे म्हणजे सांगण्याच्या ज्या महत्वाच्या गोष्टी असतात की बाबा माझं हे, मला हे हवं आहे, ते एक सांगण्याची पद्धत असते. बरोबर, ती पद्धत त्याची चुकीची. सो त्याच्यासाठी तो दुसऱ्याला खोटं सांगून तो हे करत असतो. सो मला असं काहीतरी थोडा चापलुसीवाला, थोडं खोटं बोलणारा, किंवा थोडंसं एक निगेटिव्ह शेड असणारा, की नाही म्हणजे स्वतःचं काम करायला तो दुसऱ्याला वाईट दाखवतोय. सो तसा मला एक रोल करायचा होता. हो, त्याच्यानंतर तुझेच मी गीत गाते मालिकेमध्ये थोडंसं निगेटिव्ह शेडनी एंट्री झाली होती माझी. सो तो येतो आणि सगळी वाटच लावतो, कारण तो खूप श्रीमंत आहे, तो एका कंपनीचा मालक आहे, तो US वरून आले, आणि
तो आता रिव्हेंज घ्यायला चाल. सो पण त्याच्यातही तो पॉझिटिव्ह होता, कारण की तो त्याच्या मुलीला घ्यायला आला. बरं. फक्त त्याचा जो रस्ता होता तो चुकीचा होता. बरं. की तो बंदूक दाखवत होता की मी तुला मारून टाकेन, कारण की समोरचाही विलनच आहे ना. सो विलनला विलनच मारू शकेल. किंवा राजा त्याच्यापेक्षा तो मोठा पाहिजे. त्यामुळे ती लिहिण्याची ठेवण पण तशीच ठेवली गेली. मग त्यांनी मला पॉझिटिव्ह दाखवलं की काय तसं. सो मला असं वाटतं की प्रत्येक पद्धतीने रोल करणं हे गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी मी काही बदल करायला तयार असतो. अच्छा. म्हणजे काही असेल, शरीर असू दे, लुक्स असतील, मग अरे तू असा का फिरतोय केस वाढून, तर ते दिसेल तेव्हा दिसेल. बरोबर. पण त्याच्या मागे काहीतरी आहे म्हणून आज असं कारण काहीतरी आहे. बरोबर. पण असा तुला आतापर्यंतचा सगळ्यात अवघड रोल कुठला वाटला, की पूर्ण जर्नी मधला? अवघड रोल मला तसं होईल तर राणा खूप अवघड रोल. लोकांना दिसताना तो खूप सोपा आणि साधा किंवा दिसत असेल, पण तो खूप अवघड रोल होता. कारण जेव्हा मी आला तेव्हा मी साधारणतः मला असं वाटतं की 75 किलोचा वगैरे होतो. अच्छा. आणि मी ऑन सेट जेव्हा गेलो एका महिन्यात तेव्हा मी 110 किलो. हो, एका महिन्यात? बर. सो त्यासाठी ती मेहनत घेतली, कारण की तो पैलवान दिसला पाहिजे. आणि मॉडेल फिजिक असल्यामध्ये ऍप्स होत्या, बारीक होते. सो मग विनोद चन्ना म्हणून सेलिब्रिटी ट्रेनर आहेत, त्यांचं नाव खूप मोठं आहे. म्हणजे त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे सगळ्यांचा फिटनेस आयकॉन आहे आपला जॉन इब्राहिम, त्यांचा तो ट्रेनर आहे. त्याच्यानंतर नीता अंबानींचा तो पर्सनल ट्रेनर आहे. सो मला असं वाटतं की कुठेतरी आमच्या मॅम ज्या होत्या सुरती, त्यांच्यामुळे हा कॉन्टॅक्ट मध्ये आला. त्यांनी त्याला अपॉइंट केलं आणि मी रोज 60 किलोमीटर लांब जायचो जिमला. ठाण्यावरून मी हिल रोडला जायचो. अच्छा. रोज डेली तिथेच फूड, मग माझं ते आहार असायचा, ते डाएट असायचं. मग जाताना पण ते घ्यायचं मी. म्हणजे जवळजवळ सकाळी 9 वाजता जायचो, संध्याकाळी 4 ला जिम मधून निघायचो. अच्छा. सो एवढी ती प्रोसेस, कारण ते सगळंच फिटनेस राहायला पाहिजे, फ्लेक्सिबल राहायला पाहिजे, त्याची डाएट प्रॉपर झाली पाहिजे, कारण दिवस कमी होते. सो 25 दिवसात मी जवळजवळ 30-35 किलो वजन वाढलं. हो, त्या रोज. पण या रोजसाठी तुला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागल्या असतील ना. जसं एका मेट्रोपॉलिटन सिटी मधून येणारा मुलगा, त्याचा ऍक्सेंट हा खूप वेगळा आहे. हो. आणि काय सांगायला लागले त्याच्यापासून प्रत्येक गोष्ट म्हणजे ती अगदी चालते किंवा अगदी पुढची बाहेर. सो हे सगळं नव्याने शिकणं हे खूप टफ आहे ना. म्हणजे हो, ऑफकोर्स कुठली भाषा शिकणं आपण म्हणतो सोपं आहे, पण मराठी जरी असलं तरी त्याचा लहेजा वेगळा आहे. त्याचं एक आपण म्हणजे एक शब्दांची फेक असते ती वेगळी आहे. सो ती अशी पटकन वाचून किंवा येत नाही ना. सो मी मग त्यांना रिक्वेस्ट केली, माझं प्लीज पहिल्या दिवशी शेड्यूल नका लावू, मला जरा तिथे जाऊ दे. ते म्हणून ठीक आहे तुझं तसं ते कुस्तीचं वगैरे चालूच ठेवायचं आपल्याला तिकडे, तर तू ये. तर आमची सगळी टीम गेली कोल्हापूरला. कोल्हापूर हे राहणं आयुष्यात पहिलंच माझं. आणि 5 वर्ष राहिलो त्यात. राहिलो मी पहिल्यांदाच. सो गेल्यानंतर मग त्या टीम मध्ये बसलो. मग तिकडच्या गावकरी कसे होते त्यांच्याकडे जरा फिरलो, कसे बोलतात. त्या टीम मध्ये कोल्हापुरी लोक, त्यांच्याशी जरा बोललो. ते लहेजा ऐकून तो खूप, अरे किती गोडवा आहे हा. बरोबर. मग तो टोन आला. म्हणजे तिकडच्या शिवीमध्ये सुद्धा गोडवाच आहे, पण तो इतका गोडवा की ते कळलं पाहिजे. म्हणजे ते म्हणतात ना, म्हणजे कोल्हापूरकरांनी घेतलं तर डोसक्यावर नाही तर पाहिजे. अरे मध्ये कुठेच नाही. बरोबर. सो ते त्यांच्यामध्ये बसायचं, त्यांची भाषा आपल्याला येणं फार गरजेचं आहे. सो ते परमेश्वराच्या कृपेने ती आली, महालक्ष्मी देवीच्या कृपेने ती आली, अंबाबाईच्या कृपेने. आणि मी ती बोललो, लोकांना आवडली. ते चालतंय की आज चालतंय की हा एक ब्रँड झाला म्हणजे झाला. आणि राणा त्यांच्यासाठी आजही आहे, आजही तेवढंच प्रेम करतात माझ्यावरती. कोल्हापुरात गेल्यावर मी कोल्हापूरला तेवढं मिस करतो. सो ते मी त्यांच्यात राहून शिकणं गरजेचं होतं. मी पहिल्यांमध्ये राहिलो, ते कसे बसतात, कसे उठतात, ते मातीत असताना कसे बसतात, कट्ट्यावर असताना कसे बसतात, मग त्यांचा लहेजा काय, त्यांचं चालणं कसं आहे, ते दूध कसं पितात, हे सगळं मी ऑब्झर्व केलं. आणि ते ऑब्झर्व करणं फार गरजेचं होतं, कारण की एखाद्या रोलला जर न्याय द्यायचा असेल त्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि लोकांना कधी कधी असं काय एवढं काय त्याच्यात बघ ना असं, पण ह्या गोष्टी मॅटर करतात. तो राणादा आतमध्ये उतरवायलाच तो वेळ लागणार. हो, म्हणजे माझे कपडे फाटले, एवढी बॉडी होती. कधी कधी असे अरे दे असं काहीतरी घ्यायला गेलो आणि शर्ट फाटले ना असं होईल. सो त्यामुळे तो पैलवान दिसणं गरजेचं होतं. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय ही मालिका आली. त्याच्या आधी हर हर महादेव जो पहिला फर्स्ट पॅन इंडिया मूवी झी स्टुडिओ आपला
सुनील फडतरे सर त्यांचा सिनेमा, अभिजित देशपांडे दिग्दर्शित सिनेमा, तो मला त्यांनी विचारला होता. तेव्हाही मला काहीतरी वेगळं करायचं होतं, तेव्हा मी कल्ले वाढवून ठेवले. अच्छा. हो हो, म्हणजे कोणाला माहितीच नव्हतं की यांनी कल्ले का ठेवले, पण त्याला काहीतरी रिझन होतं. बरं. सो ते मी, कारण ते कल्ले खोटे दिसतात. मिशी ठीक आहे, मिशी पटकन लपतो, कारण मोठी मिशी वगैरे असतात, तेवढी काय मिशी वाढू शकत नाही लगेच. कल्ले मी वाढवले होते. अच्छा अच्छा. ते केलं. मग त्याच्यानंतर आपला हा सिनेमा, आपली तुझ्या माझ्या संसाराला आणि का सेकंड लॉकडाऊन नंतर जे आहे, सो तेव्हाही माझा टार्गेट होतं की इथे काहीतरी वेगळं आहे. तेव्हाही मला असं वाटतं की 2-3 आठवडे होते माझ्याकडे, मी जवळजवळ 15-18 किलो कमी केलं होतं तेव्हा महिन्याभरात. मी गावाला जातो, आयसोलेट होतो आणि प्रॉपर तिकडचं डाएट, फोन मध्ये कमी असतो आणि फार मला असं फोन मध्ये राहायला आवडत नाही. सो मेसेजेस करत बसणं किंवा काय, सो म्हणजे फोन तिथे नेटवर्क कमी, म्हणजे अजूनही येत नाही. सो मोबाईल बाजूला टाकतो आणि समुद्रावर चालायला जातो. 10-15 किलोमीटर चालतो दिवसभरात, स्लॉट केलेले असतात. पण हे अजून सुद्धा तुला वेळ मिळतो? हो, मी जातो गावाला. जर मला असं वाटलं की नाही आता हा माझा प्रोजेक्ट या महिन्यामध्ये डेडलाईनला चालू होतोय आणि माझ्याकडे एखाद महिना आहे, तर मी सरळ 2-3 आठवडे राहिला जातो गावाला. अच्छा. हो. म्हणजे जर तुला निवांतपणाची व्याख्या विचारली की हार्दिक जोशीचा निवांतपणा कुठे मिळतो? जिम मध्ये. अच्छा, जिम मध्ये. तिथे मी माझा असतो. मला उत्तर अपेक्षित होतं की गावाला असेल. गावाला ऑफकोर्स तिथे असतोच, पण तिथे गेल्यानंतर तो माझा मे टाइमच आहे. ऑफकोर्स तिथे मी माझा असतो. तिथे माझा तो एक वेगळा माझा कॉस्ट्युम असतो, हाफ पॅन्ट आणि बनियन, त्याच्यावरती मी फिरतो. तिथे माझ्या गावचे लहानपणीपासूनचे मित्र आहेत, त्यांच्यामध्ये मी असतो. पण तो मी त्यांना वेळ देतो, कारण मला तो गावाला गेल्यावर मला त्यांच्यावर तो टाइम स्पेंड करायला आवडतो, कारण पुन्हा ते जुनी आठवण येते सगळ्याच गोष्टी. त्यामुळे मी तो त्यांना वेळ देतो. मग तिथे जाऊन ते कॅरम खेळणं, पत्ते खेळणं, क्रिकेट खेळणं हे अजूनही आहे, समुद्रावर चालणं. सो तो वेळ तो त्यांच्यासाठी असतो मला. मग तिथे तो द राणादा किंवा नाही, मला असं वाटतं राणादा हा कुठेच नसतो. जे नॉर्मली मी नॉर्मल मला राहायला आवडतं, फार बेसिक. तुम्ही कुठे कधी बघायला गेला, हा मी जसा आहे तसाच जातो. ती फार काय असं जास्त रंगरंगोटी करून किंवा असं काही स्टाईलाइज फार जातो. सो तो माझा असा म्हणजे मी एकटा कुठे असेल आणि चांगला कुठे असेल, तो मी माझा जिम मध्ये असतो. सो मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी 2दा जिम करतोच आजही. सकाळी जातो, संध्याकाळी जातो, एकटाच घेतो, गाणी लावतो, चालत जातो, वॉक करत राहतो. माझं काहीतरी जातो. व्यायाम करायला मला प्रचंड आवडतं, प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतं. म्हणजे याच्यावर मी बायकोच्या पण शिव्या खाल्ल्या आहेत, आई वडिलांच्या पण शिव्या खाल्ल्या आहेत, किंवा आई वडिलांना बऱ्याच दिवसांनी भेटायला गेलो की अरे तुझ्यासाठी एवढं जेवण केलं आणि आता तू सांग की डाएट वरती. हो. सो हे आहे. मला हाच तुला विचारायचं आहे की राणादा अंजलीबाईंची जी ऑनस्क्रीन केमिस्ट्री होती आणि राणादा अंजलीबाईंची ऑफस्क्रीन केमिस्ट्री, या दोन्हीमध्ये तुला फरक काय जाणवतो? ऑनस्क्रीन मध्ये बायको म्हणून ऍक्टिंग करावी लागते. बरोबर, करायचं बायको म्हणून ऍक्टिंग करावी लागत नाही. पण म्हणजे अक्षयासारखी सपोर्टिव्ह, खरंच सांगतो कोण नाही, तिने खूप सपोर्ट केलं. म्हणजे लग्नानंतर जी सिच्युएशन माझ्या घरात होती, जी वहिनीचा आपला जो विषय झाला, तेव्हा तिने स्वतःची कामं थांबवली. अच्छा. म्हणजे तिने कामं घेतलीच नाही. तिला प्रचंड मालिका आल्या, तिला प्रचंड रोल्स विचारले, तिने ते नाही घेतलं. ती म्हणत कारण माझी खूप कामं चालू होती, 2-3 सिनेमांचं होतं किंवा वाईला मी शूटला येतो तेव्हा. सो तेव्हा ती म्हणाली की तू काम करतोयस ना, तू कर, मी लक्ष ठेवतोय. अच्छा. कारण की तिला माहितीये की मी खूप घरोब्यावाला मुलगा आहे, की मला घरातली माणसं, माझी माणसं यांना त्रास द्यायला वगैरे फार आवडत नाही, किंवा तू टेन्शन फ्री तिथे काम कर, मी ते बघतो. अच्छा. तिने खूप सपोर्ट केला तेव्हा, आणि ऑफकोर्स ती करतेच आहे. आणि मला असं वाटतं की तिचाच कुठेतरी पायगुण असेल, कारण ती आल्यापासून ना गाडीची स्पीड ही 2 नाही तर 4-10 पटीने वाढली. वा. त्यामुळे ती माझा लकी चॅम्प आहे. म्हणजे आई ऑफकोर्स लक्ष्मी आहे, तर दुसरी लक्ष्मी आली तर 2 लक्ष्मी माझ्या बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. गाडीवरनं विषय काढलास म्हणून मी तुला विचारतोय, गाडी शौकीन आहेस तू खूप. म्हणजे आतापर्यंत तुझ्याकडे असंख्य गाड्या झाल्या, म्हणजे अगदी ज्यावेळी आजोबांच्या एलिट क्लास पासून ते आतापर्यंतचा जर गाडीचा प्रवास बघितला तर हा खूप जास्त आहे. म्हणजे किलोमीटर सोडून जेवढी माणसं नाही त्याच्या दुप्पट गाड्या असतात. पण ही आवड कशामुळे? मला असं वाटतं की लहानपणापासूनच आहे, कारण लहानपणापासून बघतोय की आजोबा एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं. मी म्हणून की महाराष्ट्रातून त्यांचं नाव खूप छान होतं आणि खूप लोक रिस्पेक्ट करायचे त्यांना.
सो त्यांना एक बघितलेलं आहे. ऑफकोर्स कितीही जिम बनवली किंवा कितीही चांगली पर्सनॅलिटी नाही, हार्दिक जोशीची पर्सनॅलिटी काय छान दिसते, त्यांच्या पुढे आम्ही 1% पण नाही. अच्छा, किती छान राहायचे. म्हणजे जाईपर्यंत मी म्हणेन खादी शिवाय कपडे घातले नाही. त्यांचे कपडे दिल्लीवरून हँड स्टिच शिवून यायचे, त्याशिवाय ते कपडे वापरत नव्हते. बर. नाही ते कुठल्या कंपनीचे कपडे वापरायचे, कारण प्युअर स्वातंत्र्य सैनिक माणूस झाला. हो. अच्छा. आणि शिस्तबद्ध खूप, आणि सगळ्यांना मोकळेपणा देणारा पण माणूस होता तो. अच्छा. आणि फार मला आजोबांना, त्यांना मी फार जास्त त्यांच्यावर आम्हाला काळले, कारण की 93 मध्येच गेले आजोबा माझे. आणि मी हल्ली 5 वर्षाचं वगैरे असेल तेव्हा काही कळत पहिली नव्हतं, तेव्हा आजोबा आम्हाला सोडून निघून गेले. पण आजोबा एक व्यक्तिमत्व होतं, म्हणजे आम्ही म्हणजे वडिलांना किंवा आत्यांना वगैरे काहीच नाही, बरं कसे तुम्ही काय असं आम्ही म्हणायचो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासारखं ऑफकोर्स कोणच नाही होऊ शकत. कोणी किती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी नखापर्यंतची सर येऊ शकणार नाही, कारण ते इतके म्हणजे ते दैवी शक्तीचा माणूस होता. माझे आजोबा एक दैवी शक्तीचे माणूस होते. आणि म्हणजे त्यांचं असं आम्हाला माहितीये की पूर्वी फार मुलं जन्माला यायचे, सो त्यांनाही नवस करून ते जन्माला आले होते. तर त्यांची ख्याती अशी होती की एकही दुधाचा दात त्यांचा शेवटपर्यंत पडला नव्हता. काय म्हणलंय? हो. सो ते एक वेगळंच होतं. म्हणजे त्यांचं ते राहणं मला आजही जेवढं एकदम, आजही त्यांचा फोटो बघितला की इतकं प्रसन्न वाटतं की नाही कुठेतरी यांचा आशीर्वाद आहे. आणि आजीचा ऑफकोर्स आहे, कारण कलाही तिच्यात होती. ही उत्तम पेटीवादक होती आणि भजनी मंडळाची हेड होती मुंबईमध्ये दादरचं. उषा जगन्निवास जोशी म्हणून माझ्या आजीचं नाव आणि वडिलांचं नाव जगन्निवास पद्माकर जोशी. अच्छा अच्छा. सो त्यामुळे ते एक वेगळंच नावातच कळतं ना की व्यक्तिमत्व काय असेल, किती भारत असते व्यक्तिमत्व असेल, तर तसं ते होतं. आणि गाड्यांच्यावर तिथून सुरुवात झाली, मग वडील. पण तुमच्याकडे आधीपासून त्या? हो, तेव्हा तर खूप इम्पॉर्टंट कार्स वगैरे असायचे ना. आणि वडिलांचे खास मित्र म्हणजे हिंदुस्तान मोटर्सचे जे ओनर होते ते वडिलांचे खूप खास मित्र होते. तर जेव्हा पहिल्या 5 फॅट निघाल्या होत्या त्यातली एक फॅट पप्पांची आजोबांची होती. पहिल्या 5 जुन्या. अच्छा. आणि ती नंतर त्याच गाड्या सेम तू पण घेतल्यास? हो, तसं मी घेतलं. मी म्हणजे जेव्हा खूप घरात कंडिशन्स खराब झाल्या किंवा घरात म्हणजे वडिलांच्याही वेगळ्या गाड्या होत्या. त्यांच्याकडे मर्सिडीज होती, त्यांच्याकडे ओपेल एस्ट्रा होती, लॅन्सर होती. म्हणजे मला आजही आठवतं, मी 10वीला आपल्याला 10 विषय असायचे. बरोबर. मी 10 पेपरला 10 वेगवेगळ्या गाड्यातून गेलो. अच्छा. आणि घ्यायला एक वेगळी गाडी असायची. 3 ड्रायव्हर घरात होते फक्त पेपरला. बाकीच्या वेळेला 5 रुपयेच मिळाले, त्यांनीच जायचं. हा, म्हणजे कधी आपल्या घरात पैसे आहेत किंवा आपलं हे फायनान्शियल कंडिशन चांगली आहे हे कधी जाणव दिलं नाही. आणि म्हणजे जाताना तू मित्रांबरोबर त्या गर्दीतूनच जायचं. फक्त पेपरला का तर लवकर आहे, बोर्डाची परीक्षा आहे, सो तू अभ्यास करत आणि चांगला अभ्यास केलास तर तुला चांगले मार्क मिळतील. तुम्ही काय दिवे लावणार आहेत हे आम्हाला माहितीच आहे, त्यामुळे सो तेवढ्यासाठी होतं. पण कधी त्याची म्हणजे याच्या तुम्ही मागेच म्हणजे ओघावत जाऊ नका किंवा हे असं कधी नाही, कारण दोघेही मध्यमवर्गीय आई वडील त्याच्यातूनच वर आलेले होते. त्यामुळे आईची शिकवण ती स्ट्रिक्ट आहे की हे असंच पाहिजे, तसंच पाहिजे, ही जागेवरच वस्तू ठेवली पाहिजे. त्यामुळे कुठेतरी ती शिकवण होती. त्यामुळे मला असं वाटतं मग नंतर जेव्हा परिस्थिती खराब झाली तेव्हा ही गोष्ट नाहीये त्याची कधी खंत नाही वाटली. सो ते एक, पण ही शिस्त सगळं शिकवते ना. किंवा एक लहानपणापासूनचे संस्कार, जसं अंजलीबाई जशा सेटवरती शिस्तबद्ध होत्या, बरोबर, तशी ती घरामध्ये पण शिस्तबद्ध तेवढी आहे, जशी सासू किंवा म्हणजे आई पण तशी. ऑफकोर्स ही शिस्त पाहिजे. आणि मला असं वाटतं शिस्तापेक्षा आयुष्यात कोणाची तरी भीती पाहिजे. म्हणजे पाहिजेच. मी ही गोष्ट करतोय ना, बॅकअप तुम्ही अरे माझ्या आईला आवडेल का, माझ्या वडिलांना आवडेल का, माझ्या भावाला आवडेल का, मग मी आता ही गोष्ट करतोय पण माझ्या बायकोला आवडेल का. तर ही भीती हवी, कोणाची असो, एका दगडाची असो. बरोबर. मला सगळं येतंय किंवा मी सगळं करतोय हे नसतं. त्यामुळे ते जे लहानपणापासून दिलं ना ते कुठेतरी राहिलं. मग त्याचा विचार कधी पडला नाही. किंवा खूप वाईट परिस्थिती आली घरामध्ये किंवा सगळंच गेलं, राहतं घर सुद्धा गेलं. 2006 मध्ये आमचं राहतं घर सुद्धा गेलं की पप्पाचा बिझनेस लॉस झाला. सो
पण त्यांनी कधी असं वाटू दिलं नाही की अरे ठीक आहे तुम्ही नका घाबरू. म्हणजे वडील आज इतके स्ट्रॉंग, आजही स्ट्रॉंग आहेत की नको मी करणार. अच्छा. माझं स्वप्न आहे, मी करणार. मला तुम्हाला तुम्ही वाढत्या वयामध्ये तुम्ही तुमच्याकडनं डोक्यावरनं राहतं घरी गेलो, पण मला ते तुम्हाला करून द्यायचं. पण मी म्हणतो पप्पा पण तुम्ही इथे मोठं बांधलंय ना आपल्या गावाला. जेव्हा कोणाचा बंगला नव्हता त्या पंचक्रोशीमध्ये तेव्हा तुम्ही बंगला बांधलाय. त्या पंचक्रोशीतला पहिला पक्क घर आमचं आहे, 88 साली बांधलेलं, जे आजही तसं आहे. म्हणजे आजोबांनी आणि बाबांनी मिळून जे बांधले आजही तसं. म्हटलं नाही असं नाहीये ना, पण म्हटलं ज्या वयाची गोष्ट एका मध्यमवर्गीय मुलांना मिळत नव्हती त्या गोष्टीचा तू अनुभव आम्हाला दिलेला आहेस. आता तू तब्येतीला सांभाळ. आता ती आम्हाला महत्वाची किंवा एखादी गोष्ट येणार आहे म्हणून तू तुझी तब्येत खराब करणार, ती गोष्ट महत्वाची की तुझी तब्येत महत्वाची. सो हे आम्ही बाबांना सांगत असतो. त्यामुळे आमच्यात तसा तो मैत्रीचा एकोप आहे. आम्ही म्हणजे आजही वडिलांना आम्ही अरेतुरी करूनच म्हणतो इतका आमच्यातला तो एकोप आहे. त्यामुळे त्यांना ते असतं ना की हे सगळं गेलं, पण आम्ही त्यांना सांगतो की नका करू, आम्ही आहोत. ती खंत कुठेतरी हा, पण मी त्यांना म्हणतो तुम्ही डोक्यातून काढून टाका. सो ते माझ्या डोक्यात होतं ना की जेव्हा मला कळायला लागलं की ज्या या गाड्या घेतल्या होत्या त्या मी परत घेतल्या आणि त्या एका वर्षात मी विकल्या परत. सेम गाड्या घेतल्या त्याच इयरच्या सुद्धा काही गाड्या. हो, त्याच इयरच्या गाड्या घेतल्या. 2006ची घेतली, त्याच्यानंतर 2010ची घेतली, 2011ची घेतली आणि सगळ्या चांगल्या. आणि ते 1 वर्षात विकली. सो मग मी आता जसं गाड्यांचे विषय प्रचंड गाड्या आवडतात. मी पहिली गाडी घेतली की ऑफकोर्स ती मी चावी घेत नाही, त्या गाडीमध्ये माझ्या घरातलेच बसले. पण ही जशी तुला आवड आहे तशी बायकोला सुद्धा नाही, अजिबात नाही. थोडं माझ्यामध्ये थोडी आवड आहे तिला, पण ती मला नेहमी सांगली प्लीज गाड्यांचे विषय म्हणलं अगं तेवढाच एक विषय का माझ्याकडे, दुसरं काय नाही. जिम त्या विषयावर तू काय माझ्याशी बोलणार नाही, बाकी दुसऱ्या गोष्टीचं मला व्यसन नाही, काही नाही. म्हटलं तर एवढंच आहे, गाड्यांचं व्यसन आहे आणि म्हटलं जिमचं व्यसन आहे. आता हेही 2 गोष्टी नको म्हणतेस तर मग तुझ्याशी कोणत्या विषयावरती. तर तिला माहिती आहे मी प्रचंड गाडीचा वेडा आहे, प्रचंड बाईकचा वेडा आहे. सो बाईक फक्त ऍक्सिडेंटमुळे मला ते आता देत नाही जास्त वापरायला. सो मग असं आहे. त्यामुळे गाड्या आजही घरामध्ये 6 गाड्या आहेत. सो मला आवडतं आणि म्हणजे मला जास्तीत जास्त भारतीय गाड्या फार आवडतात. हे भारदस्त ज्या गाड्या असतात. सो माझ्याकडे फोर्स ग्रुप आहे. माझ्याकडे आता रिसेंट 1 वर्ष झालं जेव्हा मी XUV 700 घेतली, जी घरच्यांसाठी घेतली होती पण त्यांनी पुन्हा माझ्याकडे मारली. आणि ते म्हणतात की तू सेलिब्रिटी असतं, तू चांगल्या ठिकाणी फिरला पाहिजे. त्यानंतर माझ्याकडे बोलेरो आहे BS6. त्याच्यानंतर माझी स्वतःच्या पहिल्या कमाईची गाडी i20, ही अजून सुद्धा आहे. माझी लक्ष्मी आहे, ती आहे. बुलेट घेतली मी भावासाठी, कारण त्यांनी तेव्हा मला फिरायला गाडी नव्हती म्हणून त्याचीच बुलेट त्यांनी मला वापरायला दिली होती. अच्छा. सो मी ही बुलेट भावालाच असते. आपण आता तो पुण्यात आलाय त्यामुळे सगळ्या गाड्या त्याच्याकडे. अच्छा. सो मग ती बुलेट आहे घरामध्ये माझ्या पहिल्या कमाईची. आणि मी मर्सिडीज मध्ये घेतली होती, ती मी रस्त्यावर लावायची. मी i20 माझी आत लावायची. ती माझी लक्ष्मी. इव्हन महिंद्राचा सुद्धा तू. महिंद्राचा मी फॅनच आहे. ऑफकोर्स मला प्रचंड फॅन आहे मी महिंद्राचा. आणि म्हणजे महिंद्राचा एक प्राईम कस्टमर आहे. एक्झॅक्टली. मी त्यांना रिक्वेस्ट केली की ती मला 1-2 तासात डिलिव्हर देतात गाड्यांची. 1-2 तास. अच्छा. पण कारण मी फार स्पेसिफिक आधीच नोटिफाय करून त्यांना ठेवलेलं की कदाचित ही गाडी तुमच्याकडे अवेलेबल होऊ शकते का. अच्छा. कारण की फार टेक्नोसॅव्ही गाड्या मला जास्त आवडत नाही. म्हणजे खूपच त्या LED लाईट्स, त्या स्क्रीन्स हे ते म्हणजे गुरखाई माझी रॉ गुरखा. त्याच्यामध्ये टेपही साधा आहे. माझ्या i20 मध्ये आजही स्क्रीन नाहीये, माझ्या टेप आहे. सो मला ते आवडतं. पण तीच मजा आहे. म्हणजे इव्हन मला सुद्धा ऑटोमॅटिक गाडीपेक्षा गिअर्ड ऑटोमॅटिक सवय लागली बायकोमुळे. कारण तिला ऑटोमॅटिक गाडी आवडते म्हणून मी ऑटोमॅटिक आता XUV घेतली. कारण तिची ऑलरेडी बलेनो आहे ऑटोमॅटिक. तर ती म्हणते की बरं, मग मी तिला असं एकदा विचारलं म्हणजे तू ऑटोमॅटिक गाडी कधी म्हणून चालवली लागली, तुझ्याकडे तर मॅन्युअल. म्हणजे तुला आठवतंय का तू एक ऑटोमॅटिक लॉरा घेतलीस आपली मालिका चालवूस आणि तेव्हा मी ती चालवायची, तेव्हापासून ती मला ऑटोमॅटिक ती सवय लागली. म्हणजे अच्छा, म्हणजे याच्यात दोष माझाच आहे की मी माझ्यामुळे तुला ऑटोमॅटिक ती सवय लागली. पण हो, तिलाही गाड्या आवडतात. पण तिचं असं म्हणणं की गाड्या आवडण्यापुरतीच राहू देत, आता घ्यायच्या नाही. आता बस, आता इथे थांबलोय ना आपण, आता बस एवढ्याच. बरं, हीच जोडी आम्हाला परत आता कधी लवकर बघायला मिळेल का? आता ते मी काहीच सांगू शकत नाही. पण ऑफकोर्स एक आमचा सिनेमा लवकरच येणार आहे दोघांचा. 498A जो कलम असतो
की म्हणजे आपण याच्यामध्ये हुंड्याची जी आपण केस वगैरे जी एक स्त्री घालते, जो एक सामाजिक विषय आहे, ज्याच्यात बेस्ट सामाजिक फिल्म म्हणून नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाला पारितोषिक मिळालं. तर तो सिनेमा लवकरच आता येईल भेटीला. त्याच्यामध्ये अक्षयाचं एक वेगळं रूप लोकांना बघायला मिळेल. अच्छा. आणि ती भावना म्हणून आता आपल्या झी मराठीवरती दिसतेच आहे लोकांना, लक्ष्मी निवास मध्ये. अजून आहेत बरे काही प्रोजेक्ट त्याच्यामध्ये, पण ती दिसेलच कदाचित एकत्र येऊ शकाल असा तो लवकरच कळेल. कारण की त्या सिनेमात मी आहे हे लोकांना माहिती आहे, पण त्या सिनेमात ती आहे हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्या सिनेमाचं मी नाव नाही सांगणार, पण लवकरच तो चालू झाला. पुढच्या काही महिन्यातच ते कळणार आहे. सो आहे. आता मालिकेचा विषय राहिला तर बघूया पुन्हा कधी. आता सध्या तिची ही मालिका सुरू आहे, परत येऊ आला तर नक्कीच आम्ही एकत्र काम. पण तुझ्यात जीव रंगला पार्ट 2 येणं कधी आहे काय माहिती. मला असं वाटतं की कदाचित एक दुसरी मालिका जरी आम्ही केली तरी लोक तिला तुझ्यात जीव रंगला म्हणूनच बघणार आहेत. जसं मुंबईमध्ये बरीच माणसं बाहेरच्या इथून येतात आणि मुंबईमध्ये सेटल होतात, करिअर म्हणून बघतात या फील्डला, आणि प्रत्येकाला तोच पुश मिळेल असं पण नाहीये ना, की माणसं खचतात कुठेतरी किंवा खूप डिप्रेस होतात किंवा वाम मार्गाला लागतात की काही व्यसनांच्या आहारी जातात. सो त्यांना तुझ्याकडून ऍज एक बाहेरून नवीन आलेला ऍक्टर की ज्याचा कुठल्याही ऍक्टिंग फील्डशी काही संबंध नव्हता आणि ऍक्टिंग मध्ये आलेला एक मुलगा म्हणून तू काय सांगशील? म्हणजे मी खरं हे सगळं सांगायला खरंच लहान आहे मी, पण मला म्हणजे कळतं की एक तेवढंच मी सांगेन की तुम्ही पॉझिटिव्ह राहा पहिलं. म्हणजे लोकांना जरी मी राणा म्हणून दिसलो 2016 मध्ये, पण मला स्वतःला माझी मालिका मिळायला 8 वर्ष लागली. सो 8 वर्षानंतर मला माझी मालिका मिळाली. कधी कधी आपण म्हणतो की अरे देखो यार उसका हो गया, असं झालंय. पण पहिलं म्हणजे तुम्ही कंपॅरिझन करणं सोडून दुसऱ्याबरोबर तुलना तुम्ही करू नका, दुसऱ्याला खाली बघू नका. तुम्ही जेवढी तुम्हाला सत्कर्म करता येतील तेवढी तुम्ही सत्कर्म चांगली कर्म करत राहा, खूप पॉझिटिव्ह राहा. मी असं म्हणणार नाही, मी नामस्मरण करतो, पण मी लोकांना नाही सांगणार की तुम्ही नामस्मरण. ऑफकोर्स कोणाचा विश्वास असेल कोणाचा विश्वास नसेल आपल्याला माहिती नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही गोष्ट करण्याआधी तुम्ही स्वतःच्या आईवडिलांकडे बघा, त्यांचा विचार करा की अरे आपण काय करतोय किंवा आपण हे जर केलं तर यांचं करणं. कारण मला असं वाटतं की ही लाईनच अनसर्टन आहे ना. आज तुमच्याकडे सगळे तर उद्या तुमच्याकडे काहीच नाहीये. हे मोठे मोठे कलाकार त्यांच्यासमोर आपण कोणच नाही, त्यांच्या आयुष्यात जर तर आपण तर म्हणजे कुठेच नाही, कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये कुठले तरी आपण छोटेसे कलाकार. मला असं वाटतं तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही काम करत असाल किंवा तुम्हाला जी संधी मिळते ते तुम्हाला खूप चांगला मोबदला मिळत असेल त्या कामाबद्दलचा, आणि तुमचे चांगले म्हणून की सगळेच दिवस चांगले असतात. आपण जगतोय म्हणजे आपण नक्कीच परमेश्वरने आपल्यामध्ये काहीतरी लिहून ठेवले म्हणूनच आपण जगतो. दृष्टिकोन वेगळा असतो. फक्त दृष्टिकोन तुम्ही पॉझिटिव्ह ठेवा की काहीतरी चांगलं होईल, मेहनत करत राहा, प्रयत्न करत राहा. आणि ऑफकोर्स याला लगेच मिळालं म्हणून मला का नाही मिळत असं नका करू. प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे, प्रत्येकाचं भाग्य वेगळे, प्रत्येकाचं लक फॅक्टर वेगळे. कदाचित त्याला जे आज मिळालंय त्यात तो लक म्हणून आपण बोलतो की निघून गेला, बहुरीत झाला, काल आला यार मुंबईत आणि 2 दिवसांनी याला काम, आज बघा फ्लॅट विकत घेतलं. पण कदाचित तुम्हाला ते 10 वर्षांनी मिळेल. पण 10 वर्षांनी जेव्हा तुम्हाला मिळेल कदाचित त्याला जे मिळालंय त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त पण असेल. करेक्ट. सो हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू डोक्यात ठेवा आणि आपल्या जे करायचे ते आपण चांगलं आणि प्रामाणिकपणे काम करतो. आणि नक्कीच लोकांच्या स्वभावाला आपण काहीच करू शकत नाही, सो ते तर आपण बदलू शकत नाही. पण जेवढं आपल्याला चांगलं राहते सगळ्यांबरोबर, सगळ्यांशी एक कोप्याने जेवढं राहते तेवढं राहणं गरजेचं आहे. आणि फ्रस्ट्रेट होऊ नका, मला काम मिळत नाही. आपण एक मी जसं मागायची म्हणतो आपण एक फॉर्मॅट करू, का मला मिळत नाही, कुठे चुकतंय किंवा काय होतंय त्याच्याकडे करा. आणि एक कलाकार म्हणून जर तुम्ही स्ट्रगल करत असाल किंवा या इंडस्ट्रीत तुम्ही येण्यासाठी बघत असाल तर मला असं वाटतं की पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमचा चेहरा आणि तुम्ही तुमचं शरीर जपणं फार महत्वाचं. मग त्यासाठी कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे, कुठे व्यायाम करणं गरजेचं आहे का कुठलं व्यसन करणं गरजेचं आहे हे आधी तुम्हाला जाणून घेणं फार गरजेचं आहे. बरं, समजा तुम्ही जर व्यसन करत असाल तर नक्कीच या व्यसनाने आपली शरीर चांगलं राहणार आहे का याचा विचार करणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं की ज्या गोष्टींनी आपण छान राहू, आपण आपला ऑरा कसं पॉझिटिव्ह आहे याचा पण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की
म्हणजे इतरांना समजवण्यापेक्षा सगळेच हुशार, पण आणि प्रत्येकाची परिस्थिती फार वेगळी असते. किंवा एखादं म्हणून की अरे यार ह्याला काय जाते सांगायला, मी तर एवढंच केलं, पण सगळेजण कुठेतरी त्यातून गेलेले असतात. आणि मी एवढं सांगेन की ही लाईन अनसर्टन आहे. जेव्हा तुम्हाला काम मिळतं त्यातले जास्तीत जास्त जो मोबदला मिळतोय तुम्हाला तो कुठेतरी तुम्ही सेव्ह करून ठेवा, की जेणेकरून तो कधीतरी आपल्या घरच्यांना फायदा देईल, आपल्या फायदा. आणि मी एकच आहे, गरजा नका वाढ. करेक्ट. तुम्ही गरजा वाढवल्यात तर ऑफकोर्स तुमचं फ्रस्ट्रेशन वाढणार. त्यामुळे मला असं वाटतं की खूप आयुष्य खूप छोट्या आपलं, ते गरजा कशाला वाढवतो. सो गरजा पण छोट्या ठेवल्या तर ते आयुष्य पण खूप छोटे आणि गरजा पण छोट्या, खूप सुंदर आयुष्य होईल. त्यामुळे मला असं वाटतं की गोड चौकट तयार करता. हा, म्हणजे गरजा कमी करा. तुम्ही गरजा कमी ठेवल्यात तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि तुमच्याकडे फ्रस्ट्रेशन येणार नाही. आणि आई वडिलांचाच विचार करा, बाकी काहीच म्हणणार नाही. एवढंच विचार, काही कुठचंही पाऊल उचलायच्या आधी तुम्ही आई वडिलांचा विचार. वा. जेव्हा हा विषय चालू झाला की हार्दिक जोशी राणादा, तर त्याच्यासाठी आम्ही एक ईमेल सेक्शन ठेवलेला आणि आम्ही हा स्प्रेड करण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याकडे बरेच मेल आलेत, खूप मेल्स आहेत आपल्याकडे. त्यातले काही आम्ही सिलेक्टिव्ह मेल टीमनी घेतलेत. तर त्यातला आपण पहिला मेल घेऊ, ईमेल सेक्शनकडे जाऊ. स्वप्नील म्हणून मेल आलाय ठाण्यामधून. मी पण फिटनेस वरती लक्ष देतोय, गेले 2 महिने जिम करतोय, जसं मी पण करतोय. आतमध्ये तुला दिसत असेल पण बाहेर नाही दिसत आहे. 2 महिने जिम करतोय. तुझी फिजिक खूप फॅसिनेटिंग आहे, तर तुझ्यासारखी फिजिक बनवण्यासाठी मी काय करतो. अरे आताशी तर सुरुवात केली आहे. 2 महिने नाही, लोकांचा गैरसमज एक सांगाल मी जिम बद्दल तर असं आहे की जिम मध्ये पाय लावलं म्हणजे बॉडी मेरा बॉडी बन गया, ते असं चालावं लागेल. म्हणजे मी तसे बघतो नवीन येतात, पाय टाकली की असं होतं. आणि मी म्हणतो त्याला मी 110-125 किलो वजन केलं, मी कधी असा चाललो नाही, हे आता असे कसे चालतात. आता मी असं बघत असतो. आणि म्हणजे मी फार मस्ती करून खोडकर मुलगा आहे, मला खोड काढायला प्रचंड आवडते. सो मी कधी कधी विचारतो कोणता प्रोटीन लेता है तो, मेरे को भी बताओ ना की ऐसा भी चल सको. मी म्हटलं रे माझे कपडे फाटले बाबा, शूटिंग करताना एवढी बॉडी केली होती किंवा एवढी साईज केली होती. म्हणजे मोठमोठे सेलिब्रिटी ज्यांना बघून आपण बॉडी बनवली, म्हणजे जॉन एब्राहिम माझा फिटनेस आयकॉन आणि सेलिब्रिटी, मी त्याला भेटलो. अच्छा. तुम्ही सोशल मीडियावरती बघा, काही कारणासाठी आम्ही भेटलो होतो. मी भेटल्यानंतर मग झालं यार, मला भेटला तो माझा फिटनेस आयकॉन, ज्याला लहानपणापासून मी बघितलं, ज्याला बघायचो, ज्याला मी बघून बॉडी बनवली. काही कपड्याचे सीन्स असतील किंवा ते सँडोज मधले वगैरे माझे सोशल मीडियावरती व्हिडिओ मी दाखवले त्यांना. सर देखो सर, मैं आपको बहुत कॉपी करते हुए देखो, मी भाई ट्रॅक पॅन्ट में घुमता हूँ. म्हणजे फॉलो नाही, पण मी ऑटोमॅटिकली ते बॉडी लँग्वेज मध्ये आहे माझ्या. मी ट्रॅक पॅन्ट मध्ये फिरतो. लोक म्हणतात तू जॉन सरांना कॉपी करतो. हा, मला काहीच वाटत नाही. म्हणजे आपण ज्याला फॉलो करतो त्याला आपण कुठेतरी ते अंगवळणी येतच. हो, कुठेतरी येतच. म्हणजे लेखक म्हणून जरी आपण कोणाला तरी फॉलो करत असो तरी लिखाणामध्ये ते शब्द येतातच. म्हणजे तुम्ही एखाद्यांबरोबर वर्षभर ना तुमचं ते म्हणजे बोलण्याची स्टाईल पण त्यांच्या, तर मी तर बघतोच आहे ना लहानपणापासून. नाही यार, आयकॉन आहे ना तो. हो. आणि त्यात भेट झाली आणि आम्ही जवळ तासभर बसून गप्पा मारल्या. म्हणजे माझं असं झालं की बस माझं स्वप्न पूर्ण झालं. आता दुसरं स्वप्न आहे ऑफकोर्स, सलमान खान सरांना भेटायचंय मला. क्या आवाज आहे. लवकर मूवी कर आणि परत आमच्याकडे बस प्रेक्षकांचे तुमचे आशीर्वाद झाले तर नक्कीच हे स्वप्न पूर्ण होतील माझे. आपल्याकडे दुसरा प्रश्न, त्यांचं उत्तर मी सांगतो की 2 महिने झाले जिम करत राहा, एकही खाड्यात सुरू नका. नाही तर लोकांचं असं असतं की जिम मध्ये की अरे यार मी 5 ते 6 जिमला जातो. असं काही नसतं. तुम्ही दिवसभरात कधीही जा, केव्हाही जा, पण तुम्ही व्यायाम करा, स्वतः जपा आणि मग बॉडी बरोबर त्याचबरोबर आहार पण चांगला ठेवा. दुसरा प्रश्न आहे सुशांत म्हणून आहे. तुझं काम मला खूप आवडतं, तुला हिंदी पिक्चर मध्ये बघायला मला आवडेल. असं काही येत्या दिवसामध्ये प्रोजेक्ट येणार आहे का? हो, मध्येच आम्ही आता शेअर केलं होतं. अमित बाईंग म्हणून आहेत, त्यांचं एक सिनेमावरती काम चालू आहे. ते लवकरच त्याचं चित्रीकरण सुरू होणार आहे. त्याचं प्री प्रोडक्शन चालू आहे. जो गुरुजी नावाचा एक सिनेमा आहे, त्याचं मी नुकतंच एक स्मॉल टीजर सोशल मीडियावरती आम्ही शेअर केलं, युट्यूबला सुद्धा आहे ते. सो एक आहे, त्यांची इच्छा होती की माझ्यावर काहीतरी काम करायचं. असं आम्ही बेसिकली ते खूप मोठे कोरिओग्राफर आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये. तो त्यांनी मला बघितलं तर त्या सांगितलं नाही मला तुझ्यावर काम करत. सो मी म्हटलं सर कधी आहात मला, मी एनी टाइम मी तुमच्यावर काम करायला तयार.
आणि अचानक एकदा मला बोलले कुठे असतो, म्हटलं घरी आहे. म्हणजे घरी आले ठाण्यात, सिनेमा करतोय आपण. म्हटलं थँक्यू सर. थँक्यू म्हटलं करेन. हा हिंदी सिनेमा करतोय, हा आर्टिकल उद्या टाकतोय मी बघ. आणि आर्टिकल मध्ये टाकलं होतं की हार्दिकचं बॉलिवूडमध्ये डेब्यू फिल्म माझ्याकडून. अरे मला असं वाटतं की ही माणसं आहेत या पाठीशी, तर मला असं वाटतं घाबरायचं विषय. आज उद्या केव्हाही काम सुरू होते, मी तो सिनेमा करणार. येस येस. शैलेश म्हणून प्रश्न आहे, मराठीत तुझ्यासारखे चांगले कलाकार असतानाही, हा माझा पण प्रश्न आहे, मराठीत तुझ्यासारखे चांगले कलाकार असतानाही तेवढे चांगले चित्रपट बनत नाहीत, याची एक मराठी माणूस म्हणून तुला खंत वाटते का? खूप वाटते मला खंत. मी म्हणेन की सिनेमा हा कधीच वाईट नसतो, सिनेमा हा चांगलाच असतो. आणि आपण सहजतेने बोलून जातो की अरे यार हा सिनेमा खूप वाईट झाला किंवा खराब सिनेमा. नका बोलू, मी सांगेन. कारण की एक कलाकार म्हणून किंवा या क्रिएटिव्ह फील्ड मधला म्हणून मला असं वाटतं की मराठी सिनेमा ऑफकोर्स वर यावाच. पण जेव्हा एखादे चित्रीकरण होत असतं किंवा एखाद्या सिनेमाचं चित्रीकरण होत असतं ना, तेव्हा जवळजवळ 500 ते 600 लोक, म्हणजे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की 400-500 लोकांचं घर त्या एका युनिटवरती चालू असतं. मग ते छोटं असेल तर कदाचित 100 लोकांचं असेल, मध्यम असेल तर 200-250 लोकांचं असेल, खूप मोठं युनिट असेल तर 400 ते 500 लोकांचं युनिट असेल. म्हणजे असं म्हणा माणसं 400-500 माणसं त्या एका युनिटवरती अवलंबून असतात, घरातली माणसं. जेव्हा एखादा म्हणतात ना पटकन की अरे या सिनेमा वाईट आहे, कदाचित चुकलं असेल त्यांचं काय, असं आपल्याला हरकत नाही की सिनेमा नाही काहीतरी गडबड झाली, अजून छान बनवू शकला. हा असं बोल. काय होतं ना की अजून छान बनवू शकला असता, किंवा आपल्याला जेव्हा लहान असताना शिक्षक बोलायचे ना अजून थोडा अभ्यास केला असताच ना 2 मार्क जास्त पडले असेल, 30 पैकी 27च मिळाले रे, अजून थोडं केलं असेल. आपण काय करतो तर पुढच्या 3 मार्कांसाठी प्रयत्न करतो. तू काहीच करू शकत नाही रे, खराब केले, तो आहे ते पण पुढच्याला 27 पण नाही मिळत. हा त्यामुळे मग काय होतं ना, ती जी फळी असते ना ती निघून जाते. आणि मग पुन्हा मग चांगल्या सिनेमांच्या मागे कोण लागत नाही. आणि मी नेहमी रिक्वेस्ट करतो की खरंच मराठी सिनेमा खूप मोठा आहे, ज्यांनी हे सुरू केलं. पूर्ण इंडस्ट्री जी चालू झाली मराठी सिनेमा त्यांच्यामुळे चालू झाली. तर मला असं वाटतं की इथे कुठेतरी आपली माणसं का नाही जात सिनेमा. सिनेमा बघितल्याशिवाय त्यांना का नाही कळणार की सिनेमा, जेव्हा तुम्ही सिनेमा बघायला जास्तीत जास्त संख्येने जाल तेव्हा कुठेतरी आपल्या सिनेमांना चांगली वेळ अशी म्हणेन की प्राईम टाइमला सिनेमा दिसते. बरं, कारण की ऑफकोर्स सिनेमा हा थिएटरचा बिझनेस आहे. थिएटर पण तेच बघणार ना की माझ्या इथे कुठचा सिनेमा चालतो, अरे याला गर्दीने हा सिनेमा काढून टाका. त्यांची कदाचित चुकही असेल आणि चूक नसेलही त्यांची, पण मला असं वाटतं की आपल्या लोकांनी सिनेमा बघणं फार गरजेचं आहे. खूप उत्तम कलाकार आहेत, नवीन कलाकार आहेत. म्हणजे इतर भाषांमधले सिनेमांच्या हिरोची नावं देखील आपल्याला माहित नसतात, पण आपण ते सिनेमे बघायला जातो. करेक्ट. सो मला वाटतं की तुम्हाला ऍटलीस्ट नावं तरी माहिती आहेत. आणि खूप छान मूवीज आता खूप छान. पण मला सगळे खूप सिनेमे चांगले आहेत, सगळे सिनेमे चांगले आहेत. फक्त आपल्याला काय होतं प्राईम टाइम मिळत नाही. प्राईम टाइम मिळाला नसल्यामुळे दुपारी कोण जाणार सिनेमा बघायला, कारण आपण मध्यमवर्गीय सकाळी 8 वाजता जे घरातून निघतो, 7 वाजता जे निघतो ते रात्री 9 वाजता निघतो. सो कुठेतरी संध्याकाळचा वेळ असेल तो शुक्रवार शनिवार मध्ये, तो शनिवार रविवार मध्ये माणूस बघायला जायचं. मला वाटतं की एक प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांनी जर एक पाऊल पुढे ढकललं ना, आम्ही 10 पाऊल पुढे ढकलतो. सो फक्त त्यांनी ते एक पाऊल त्यांनी पुढे. बाकी सिनेमा मग कसा प्राईम टाइमला येईल याच्यासाठी आम्ही सगळे कलाकार एकत्र येऊन आम्ही प्रयत्न करू. सगळे प्रोड्युसर्स एकत्र येतील, डिरेक्टर एकत्र येतील, मोठमोठ्या लोकांची आपल्याला पाठिंबा मिळेल. फक्त इथून जर सुरुवात झाली तर इकडे 10 लोक होईल. ही थोडी सुरुवात होणं गरजेचं आहे. आणि एकदा तुम्ही सुरू करा मग नक्कीच आपणही, म्हणजे माझं एक स्वप्न आहे की प्रत्येक मराठी कलाकार आणि आपल्या या मराठी फिल्म इंडस्ट्री मधला माणूस, तो छोटा टेक्निशियन का असू दे, त्यांनी ही मर्सिडीज घेतलीच पाहिजे, किंवा मोठी एका कंपनीची कार घेतली पाहिजे, किंवा एखादं शूट चालू आहे तर जिथे गाड्या बघून कळलं पाहिजे नाही इथे मराठी माणसाचं शूट चालू आहे. हे माझं स्वप्न आहे आणि मी त्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. आमची क्रिएटिव्ह टीम आहे जी काही चांगले प्रोजेक्ट्स करत असतात, त्यासाठी सुद्धा मी इतर वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो. पण माझी अशी इच्छा आहे, कारण काय होतं ना, कधी कधी एका बँकेच्या ओपनिंगला कलाकारांना बोलवलं जातं, पण त्याच बँकेमध्ये तोच कलाकार जेव्हा लोन मागायला जातो त्याला लोन नाही दिलं जात. सो कुठेतरी प्रेक्षकांनी जर सपोर्ट केला सो नक्कीच माझं ते स्वप्न पूर्ण होईल की अरे नाही यार आम्हाला विश्वास, आम्ही पण रोज म्हणून आलो. त्यासाठी प्रेक्षकांनी थोडा हातभार लावणं गरजेचं, खूप जास्त. हो,
राहुलचा प्रश्न आहे, अरे वा, तुझ्यात जीव रंगला सीझन 2 कधी येणार आहे? आपण याच प्रश्न बघूया आता काय. ऑफकोर्स याच्यामध्ये ऑफकोर्स ह्या सीझन 2 करायचंय किंवा काय, किंवा त्याची वेबसिरीज करायची आहे. सगळं चॅनल कॉल असतो, तो त्यांच्या मनात आलं तर ऑफकोर्स नक्की लवकरच सीझन पण येतील. 3 येतील, 4 येतील, आज ओटीटी माध्यम पण येतील. हे वेगळं काहीतरी सीझन ठरवेल, पण आवडेल मला करायला. पुन्हा राणा, त्याच्यातही राणामध्ये वेगळं काही देण्याचा प्रयत्न करायचा असेल, तुझे ऑफ स्क्रीन केमिस्ट्री ही ऑन स्क्रीन, किंवा सीझन 2 मध्ये काहीतरी वेगळं जरी असलं तरी सुद्धा मी ते करेन. म्हणजे सीझन 2 ची कथाच वेगळी असेल, पण राणा अंजली म्हणून तेच असेल, तर त्याही काय वेगळं तेही करायला मला आवडलं. आणि ते ऑफकोर्स रंगलाच आहे ना जीव त्यात. सचिनचा प्रश्न आहे, दादा नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. माझ्या आणि माझ्या बायकोमध्ये ही चढाओढ असते की नक्की पहिलं प्रपोज तुमच्यामध्ये कोणी केलं? हा, आमचं प्रपोज केलाच नाही खरं सांगतो. अच्छा. पण खरं सांगतो, म्हणजे आम्ही एकत्र काम करत होतो आणि खूप वर्ष आधी मला नंतर कळलं. एकदा कुठेतरी अक्षय आली होती, कार्यक्रम, अक्षय कुठेतरी आली होती, कार्यक्रम होता आमच्याकडे. माझ्या आईने तिला डायरेक्ट विचारलेलं, माझ्या मुलाशी लग्न करशील का? अच्छा. मला माहितीच नव्हतं. अच्छा. तर मला नंतर कळलं, पण ठीक आहे. त्याच्यानंतर काय असा काही विषय कधी झाला नाही. तर मालिका संपली. आमच्यात चांगली बॉन्डिंग होती, खूप चांगले मित्र होते आणि पण वाटायचं कुठेतरी की नाही अक्षयसारखी बायको आयुष्यात पाहिजे. इथे सॉर्टेड आहे, फॅमिलीची जास्त किंवा घरोबा असणारी. तर म्हटलं ठीक आहे. तर एकदा आईने मालिका समजा जाऊन बोलणार आहेस का काय? तू आहे का? जे आहे ते पण बोलायचं बंद होईल का? ती माझं जेवढे मैत्री ती पण तुटेल. सो मी डायरेक्ट घरीच गेलो. अच्छा. माझं पुण्यात काम होतं, मी घरी गेलो आणि डायरेक्ट आई वडिलांसमोर बोललो, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. मी किती फाटका आहे काय तुमच्या मुलीला सगळं माहिती. म्हणलं तुमची मुलगी मला आवडते आणि आय होप मला पण माहिती की तिला मी आवडतो, पण लग्न करावं तिने माझ्याशी. आज सर्वस्वी तिचा निर्णय असेल, कारण की मी भाड्याच्या घरात राहतो, आमचं मूळ घर आहे जे गावाला आहे, आणि माझं काय काय आहे, मी कसं आहे, मी कसा राहतो, माझं राहणीमान कसं, सगळं तिला माहिती. आणि कुठेतरी असं आम्हाला वाटतं की आमच्यामध्ये काहीतरी वेवलेंथ आहे, आम्हाला कुठेतरी मालिका करताना माहिती होतं, असं होतं. पण माझी इच्छा आहे, माझ्या आईची इच्छा आहे की आमच्या घरातली सून किंवा, तर तुम्ही विचार करून सांगा. त्यांचं तर काही बरेच दिवस गेले आणि एकदा मला बोलली, आईचा फोन आला. असे मला काकी मला फोन करायचे, कधी पण करतात, अजूनही आजही फार काळजी घेतात ते. सासरे माझी प्रचंड काळजी घेतात. तर मला फोन आला, तू मेसेज वाचलास का? नाही. बघ, हा गुड मॉर्निंग केलंय. नाही नाही, त्याच्या खाली ते ओपन केलंस का तू? तर मी मला वाटलं का ते गुड मॉर्निंगचे वॉलपेपर वगैरे ना, फुलांचे गाळांचे वगैरे काय काय, ते आता कुठे डाउनलोड करत आपली गॅलरी फुल करा. तर म्हटलं नाही, ओपन कर. ओपन केलं. ओपन केल्यानंतर डायरेक्ट साखरपुड्याच्या तारखा होत्या. तुम्हाला सांग, हो, 24 एप्रिल. हा, 24 एप्रिलला मला फोन आला त्यांचा. 27 एप्रिलला आमची मीटिंग झाली. 30 तारखेला अक्षयने सांगितलं की मला 3 मेलाच करायचंय. अच्छा, एंगेजमेंट. पण तू खूप चांगला नवरा आहेस की तुला या सगळ्या तारखा लक्षात येतात. म्हणजे मी इथे सांगणंच हे चुकीचं असेल. नाही, तारखा लक्षात राहतात माझ्या. 3 मेलाच करायचंय, कारण अक्षयाचा जन्म हा अक्षय तृतीय, म्हणून तुझं नाव अक्षय, म्हणून अक्षय. ती म्हणाली की 3 मेला अक्षय तृतीय आहे, तर त्या दिवशीच करायचं. काय म्हटलं, 30 तारखेला सांगतेस तू? हो. सो मग तेव्हा माझ्या वहिनीनी आणि माझ्या भावानी सगळं केलं. अच्छा. येऊरला सगळं अरेंजमेंट केली, डिझाईन कर. माझा भाऊ इव्हेंट्स करतो, ते सेटअप वगैरे सगळे माहिती, सगळी डिझाईन सेटअप सगळं त्यांनी केलं. हो. आणि मग ते 3 दिवसात आम्ही साखरपुडा टाकला. पण तिचं एक होतं की साखरपुड्यानंतर मी ठरवलं होतं की 6 महिन्यांनीच लग्न करायचं. ते बरोबर आम्ही 2 डिसेंबर 6 महिने लग्न. अच्छा. परेशचा प्रश्न आहे, तुम्ही रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा यातलं काय आहे? रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा यामधलं जर सगळ्यात जवळचं काही वाटत असेल तर काय? सगळंच. अभिनय माझ्या जवळच आहे आता. ते माझं काम आहे, ती माझी लक्ष्मी आहे आणि ते माझं पोट आहे. अच्छा. आणि कुठलंही माध्यम असो. पण मजा कशामध्ये येते? म्हणजे काही मी सगळीकडे एन्जॉय करतो. मग माझं 1 दिवसाचं जरी काम असतं,
करतो. एक दिवसाचं जरी काम असलं तरी मला तुम्ही सांगा, म्हणजे तुम्ही आता मी जर कामाला निघालो तुम्हाला जाताना आणि अक्षय तिकडे असेल, हा दिवसभर फोन करणार नाही. अच्छा, हा दिवसभर काय सांगणार नाही. हा सेटर बोलताना ती फोन करणार, हा मी पोचलोय, फोन करतो. थेट रात्री झोपायच्या वेळेला फोन करतो. हे माहिती असतं. मी ती प्रोसेसच एन्जॉय करतो. मग ती स्क्रिप्टची असू दे, वाचन असू दे, किंवा कोणी अरे ये रे इथे वाचन चालू आहे, तू ये इथे बस, ते असू दे, किंवा एखादा सिनेमा बघायचा असेल, त्यातून काही शिकायचं असेल ते असू दे. मी ही प्रोसेस एन्जॉय करतो प्रचंड आणि मला आवडते. तर त्यामुळे मी बायफर्केटच करणार नाही, कारण अभिनय सगळीकडेच करायचा आहे. सो प्रचंड म्हणजे कॅमेरा समोर असू दे किंवा काय असू दे, प्रेक्षकांसाठी जे काम करायचं ते मला प्रचंड आवडतं, मजा येते, मी खूप एन्जॉय करतो. आणि रोज रात्री मी एक वेगळा सिनेमा बघतो, त्यातून मी माझे नोट डाऊन करत असतो. रोज रात्री हा आठवडा मराठी सिनेमाच बघायचा. अरे सो मी जुने सिनेमे बघतो, मधल्या काळातले हिट झालेले सिनेमे बघतो. का ते सिनेमे हिट होते, का लोकांना ते आवडायचे, का लोक तेव्हा थिएटरला जायचे, आता येत नाही. याचं माझं काही ना काही आहे. कारण की सिनेमा करणं फक्त सिनेमा करायचा नाही, उभं राहिलो, मेकअप केला आणि सिनेमा, तर तो प्रत्येक घराघरात पोहोचवणं. जर मी त्या सिनेमाचा हिरो आहे, बरोबर, माझं ते काम आहे, माझा सिनेमा मला घरात पोहोचवायचा आहे, मला स्वतःला घरात पोहोचवायचं आहे. तर ती मी मेहनत कुठेतरी करत असतो. काहीतरी वेगळं करायचंय आपल्या इंडस्ट्रीसाठी, त्यासाठी कुठेतरी धडपड करत असतो. बघूया आता कुठे कधी आशीर्वाद लागतो आणि कसा तो योग येतो. पण नक्कीच म्हणजे जेवढे काही सिनेमे केले म्हणजे त्यातही मी जसं कसंही प्रोड्युसरला सांगतो की जेवढं काय होईल तुमच्याकडनं ते करा, थांबा, 10व्या बघा. मी 10व्या सिनेमा बघतो. म्हणजे मला आता लवकरच माझा एक अरण्य नावाचा सिनेमा आहे, जवळजवळ आम्ही स्वतः टेकिंग केली तर जवळ 7 ते 8 वेळा बघितली सगळ्यांनी. अरे नाही सर, ते थोडस माझ्यासाठी थोडं हे एडिट कर. मग माझा सीन वाईट असेल तरी मी तो काढायला लावतो. अच्छा अच्छा, सुरुवात नाही होता, मॅच नाही होते, तर ती एनर्जी थोडंसं वाटते, तुम्हाला गरजेचं आहे. सो ते मी खूप जरा थोडं डीपली घुसतो आणि मला आवडते ती. पण हा अभ्यास आहे ना पूर्ण. हो, मला ते शिकायला आवडतं. आणि मी कुठे जातो, मी एम्प्टी माइंड जातो. अच्छा, एम्प्टी माइंड जातो म्हणजे हा मला येते सर, मी असं कधीच जात नाही. मी रिकामं भांडे घेऊन जातो. मी एक फिलॉसॉफी ठेवलेली की म्हणजे माझा मित्र जर एक पिशवी घेऊन येतोय फळांची भरून आणि माझी जर पिशवी भरलेली फळांनी आणि तो म्हणतो की नाही बघ माझ्याकडे एक भारी नवीन फळ आलंय, हे जरा घेऊन जातो, मी ठेवू कुठे ते. करेक्ट. पण ती जर पिशवी मग थोडी कमी असेल किंवा अर्ध्यापेक्षा खाली येईल तर मी एकाच्या ऐवजी 2 फळं घेऊन जाऊ शकेल. मला असं वाटतं की कुठे मी एम्प्टी माइंड जातो, मग त्यात आपण काय करू शकतो किंवा सर मला असं वाटतं की हे झालं. चर्चा करायला, डिस्कशन करायला मला फार आवडतं. म्हणून मी म्हटलं मला ते ही फील्डच माझी आता इकडची आहे, त्यामुळे सगळे क्षेत्र कुठे म्हणजे वेबसिरीज असू देत, मोठे काही असू देत, मी सगळीकडे माझ्याकडून जेवढं काही नवीन देण्याचा प्रयत्न करते ते मी देण्याचा प्रयत्न आयुष्यभर करतात. क्या बात आहे. तोच हार्दिक जोशी सगळीकडे दिसू शकेल. हो, पण वेगवेगळ्या. प्रीतीचा प्रश्न आहे, एक अभिनेता म्हणून तुम्ही स्क्रिप्ट किंवा भूमिका कशी निवडता? नाही, मला असं वाटतं की ऍक्टिंग फील्डमध्ये येतो ते, पण मला असं वाटतं की एखादी खरं तर आपण नाही निवडत, म्हणजे एक भूमिका जी असते ना ती कलाकारांनी निवडत असं मला वाटतं. म्हणजे एखादं पात्र कोणतरी लिहित असेल ना की अरे यार हे हार्दिक नाही लिहिते, करेक्ट म्हणजे कोणी निवडलं रे, ऑलरेडी त्या स्क्रिप्टने आपल्याला निवडलेलं आहे, आपण नाही ती स्क्रिप्ट निवडलेली. आणि आपण एवढे मोठे नाहीच आहोत की आपण ती स्क्रिप्ट निवडू शकतो. अरे हे रखा आहे सर, 10 स्क्रिप्ट आहेत सर, त्यातली कुठली तरी घ्या. नाही, त्यातली तुम्हाला, पण ते 10 जर तुमच्यासाठी असेल तर ती ऑलरेडी स्क्रिप्टने तुम्हाला निवडलेलं आहे. मग तुम्हाला ऑप्शन, जर तुम्ही मोठे कलाकार असाल तर तुमच्याकडे ऑप्शन एकच आहे की ही करायची का ही करायची. बरोबर, हा ऑप्शन नाही, स्क्रिप्टने तुम्हाला निवडलेलं आहे. तुम्ही स्क्रिप्टला नाहीच निवडत, कारण तुम्हाला करायच्या आधी ऑलरेडी 2 वर्ष तो रायटरने ती स्क्रिप्ट केलेली असते, तर त्याच्यासमोर ऑलरेडी 20-25 कलाकार, हजारो कलाकार त्या डोळ्याखालून गेलेली असतील. त्याच्यातून तो शेवटचा जेव्हा डॉट लावतो तेव्हा नाही जोशी, किंवा तो परत जेव्हा वाचेल तेव्हा नाही इथे हार्दिक जोशी जाईल, किंवा इथे अरे इथे नाही, इथे आपल्याला हिंदीतलंच पाहिजे, नाही इथे आपल्याला साऊथ सिनेमांमधलाच कलाकार. ऑलरेडी ते स्क्रिप्टने तुम्हाला निवडलेलं आहे. आपण कोणच नाही निवडायला स्क्रिप्ट, कलाकार कोण नाही, कलाकाराला निवडतो स्क्रिप्ट, किंवा कलाकाराला ती भूमिका असते ना की नाही मला या भूमिकेसाठी मला हार्दिक बांधली गेलेलीच आहे ऑलरेडी, मग ते वरती लावलेलं असते तरी गाठ बरोबर तिकडे.
आपण खूप मेल आलेत, त्यातला आता शेवटचा मेल घेऊ. जर तुम्हाला अभिनय सोडून दुसरं काही करायचं असतं तर काय केलं? ऑलरेडी उत्तर दिलेले आहे. मी डिफेन्स मध्ये असतो, कुठेतरी बॉर्डरवर. मी तुम्हाला प्रश्न विचारतो रे, अमित ठाकरे की आदित्य ठाकरे? अरे बापरे, अरे रॅपिड फायर मध्येच सडक. मला असं वाटतं की ठाकरे नावातच आपली सगळेच आपल्याला परफेक्ट उत्तर. हो, नाही खरंच लहानपणापासून साहेबांना बघत आलेलो आहे, सगळंच आहे. आपण खूप त्यांच्या तत्वांवरती चाललंय, मराठी माणूस म्हणतो, त्यामध्ये ठाकरे नावातच ते आहे सगळंच. डीसी और मार्वल? सगळंच परत तिथे तुम्ही माझी बॅग बघा, आता टी शर्ट ड्रॅगन हा माझा खूप पहिल्यापासून आवडीचा आहे. अच्छा, हो. अंजलीबाई और अक्षय? दोन्ही एकच आहे, त्यामुळे अक्षयचं नाव घेतो, कारण मला घरात जायचंय, परत जेवायचंय आज. क्लासिकल, सब क्लासिकल और इझी म्युझिक? फार म्हणजे मी 90s नाही. अक्षय फार सुंदर गाते, ती क्लासिकल गाते, सेमी क्लासिकल असू दे किंवा कुठली गाणं, पण मला असं शांत गाणी ऐकायला फार आवडतात. मग ती 70s मधली असू दे, कारण मी एवढं फार काय इंटू गाण्यांमध्ये वगैरे नाहीये. सो मला गाणी हे एन्जॉयमेंट म्हणून, धांगडधिंगावाली गाणी ठीक आहे, काहीतरी हळदी बिळदीला नाचायला वगैरे, गणपतीत नाचायला वगैरे ठीक आहे, पण मला शांत गाणी फार आवडतात. निवांत लावून रात्री आम्ही कधी कधी दोघं कॉफी पीत बसतो, ती शूट वरून आली की मी थोडासा सेटअप केला असतो, थोडा मिळाली. हा, म्हणजे तिथे म्हणजे तुम्ही आल्याच घरी, लाईट्स वगैरे मला फार आवडतात. म्हणजे दिवाळीला, प्रत्येक दिवाळीला माझी आई म्हणते की तू आता लाइटिंगची हेच करून टाक. सो ते लाईट्स केलेले आहेत मी, थोडेसे लाईट्स लावून ठेवतो, छान गाणी लावायची, कॉफी प्यायची. तिला ती मॅगी आवडते, ती वेगळ्या पद्धतीची मॅगी करते, ती बटाटा बिटाटा टाकते. तिला आज कर, मी पण खातो, आज तुझ्यासाठी डाएट सोडतो मी, कर. आम्ही बसून मस्त आम्ही दोघं बसून असं बाल्कनीमध्ये आम्ही असं दोघं एन्जॉय करत असतो. पुणेरी मिसळ की मुंबईचा वडापाव? राणादा मिसळ. आणि मुंबईचा वडापाव अवघच, पण राणादा मिसळ मी म्हणेन, कारण की माझी स्वतःची मिसळ आहे. अच्छा. सो ती रेडी मिक्स म्हणून आम्ही सुरू केलेली आहे, ती लवकरच मार्केटमध्ये येईल. आणि राणादा थंडाई जी आहेत ती सगळ्यांनाच माहिती आहे की आता मिळायला सुरू झालेली, कारण जे दत्त स्नॅक्स आहे, श्री दत्त स्नॅक्स मध्ये त्यांनी आपल्याबरोबर कोलॅब करून ती थंडाई त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेली आहे. नक्की तुम्ही आस्वाद. आणि ही कुठे मिळेल हे सगळ्या दत्त स्नॅक्सचे जेवढे पण आउटलेट्स आहेत तिथे, आणि हळूहळू आता आम्ही सुरू ऑनलाईन येणार आहे, ऑनलाईन करायचे प्रयत्न सुरू आहेत. पण आपली पहिली अशी थंडाई जी 6 महिने राहील, याच्यावर आम्ही खूप रिसर्च केलेली, ऑथेंटिक थंडाई आहे. सो तुम्ही दत्त स्नॅक्स मध्ये नक्कीच सगळे प्रेक्षक थांबतात तो वडा खायला किंवा खरवस खायला थांबतात, तर तिथे प्लीज, म्हणजे तुम्ही पुण्याच्या इथे जा किंवा तुम्ही नाशिक रोडला जा, नाशिक हायवेला आपला पालघरचा हायवे आहे, मनोरला तिथे आहे, पुणे एक्सप्रेसला आहे, सगळीकडेच आहे. त्यामुळे सगळीकडे तुम्ही जा आणि त्याचा आस्वाद घ्या. नक्कीच कमेंट करा, मला टॅग करा, मी नक्की त्याच्यावरती रिप्लाय देईन. आणि पॅलेट क्रिएशनला ब्रँडिंग साठी तुम्ही नक्की चूज करा. नाही, तुम्ही आम्हाला चूज करा. निरंजन पत्की और मुकेश बाणेकर? आपण मुकेश मित्र आहे मला चांगलं, पण निरंजन सरांनी उभं केलं असं मला हरकत नाही, कारण की पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी सिलेक्ट केलं त्या दिवसापासून ते होते. आणि त्यांचा हा शब्द होता, आणि काट्या येतो बघा असे, आताही आता माझ्या, म्हणजे खरंच त्यांचं नाव घेतलं म्हणजे हे सांगायच्या आधीच काढायला, कारण की मी ना असं मला थोडासा वेळ मिळाला तर मला झोपायला द्यायचे सेटवरती, जेव्हा टेलिकास्ट झालं नव्हतं. आम्ही बाहेर आलो आणि मी वाड्याच्या इथे ते असं बाहेर तोंड धुवत होतो, सॅलेम माकलाने आठवलं, धुवून घे, एक आठवडाच राहिलाय, बघू वाड्याच्या बाहेर कसा येतोस. बोलो काय म्हणताय सर, बघू ना वाड्याच्या बाहेर असा तोंड धुवायला कसा येतोस हे मी पण बघतो. आणि खरोखर म्हणजे ज्या दिवशी मालिका आली 3 ऑक्टोबर 2016, त्या दिवसापासून मला वाड्याच्या बाहेर येत नव्हतं, कारण इतकी गर्दी त्या दिवसापासून होती. हा त्यांचा शोध. आणि आजही सर आहेत, मी त्यांना विचारल्याशिवाय काही करत नाही. ऑफकोर्स मुकेश चांगला आहे, अनिकेत साने म्हणून होते डिरेक्टर मालिकेमध्ये, अजय कुर्णे म्हणून होते, ते चांगले. सध्या मी विघ्नेश कांबळे सर आहेत, त्यांच्यावर काम केलं, अतिशय उत्तम डिरेक्टर आहे. बरेच आहेत फिल्म्स मध्ये, मी बऱ्याच अमोल कारंबे, जे अरण्याचे, सगळीच फळी चांगली. बाबू सिनेमामध्ये होते,
मयूर शिंदे म्हणून, त्यांचंही खूप मोठं काम आहे, सगळेच काम आहे. पण सर जवळचे, कारण की त्यांनी फार गोष्टी शिकवल्या, त्यामुळे जवळून बघायला. आणि आजही रोज दिवसातून आमचा एक फोन असतो, आम्ही काही ना काही छान बोलत असतो. सरांची मी सजेशन्स घेत असतो, आणि काही क्रिएटिव्ह असेल तर आम्ही बोलतो, किंवा मला काही लिहायचं असेल, मी ऑफकोर्स मी लेखक नाही, पण माझे काहीतरी मुद्दे लिहून ठेवतो आणि मी आमच्या रायटरला देतो. सो असं आम्ही कनेक्टेड सगळं. अवॉर्ड्स की ऑडियन्सचं प्रेम? ऑडियन्सचं प्रेम ऑफकोर्स. मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये मी फार रमणारा माणूस नाहीये. फक्त मटेरियलिस्टिक मध्ये एकाच गोष्टीमध्ये रमतो, ते म्हणजे गाड्या, बस. बरं, शेवटचा प्रश्न, कविरत मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? लय भारी वाटलं, खूप छान, खूप छान. माझ्यामध्ये आय गेस आपण शूट करतोय, आय नो तुमचं सगळी प्रोसेस असेल, एडिटिंग असेल, सगळं असेल, तुमचं जी तुमची टीम काम करेल. पण खरंच या माध्यमातून सांगायला की पहिला पॉडकास्ट माझा आहे. मी आधी कुठल्याच पॉडकास्टला गेलो नाही मी. सो ऑफकोर्स काय कदाचित याच्यानंतर लगेचच माझे कुठले तरी दुसरीकडे होतील, त्यांची कदाचित टीम तयार असेल आणि त्यांचं पॉडकास्ट दिसेल सुद्धा. पण हे सांगायला आवडेल, आणि हे ठेवा तुम्ही एडिट मध्ये, काढू नका की हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. सो लवकरात लवकर दाखवा सगळ्यांना, लवकर. येस. कविरत मध्ये तू आलास त्याच्यासाठी तुझे मनापासून धन्यवाद, आणि पुढच्या कार्यक्रमांसाठी, सिरीजसाठी आणि मूवीजसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि जसे जसे माझे कार्यक्रम येतील किंवा काही असेल तर तेव्हा सुद्धा मी पूर्ण कविरत मध्ये येईन, आणि आपण त्या प्रोजेक्ट्स वरती किंवा याच्यावरती चर्चा करू. म्हणजे तुमच्या माध्यमातून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, कारण सोशल मीडियाचा जो ऑडियन्स आहे तो खूप मोठा आहे. आणि मला एक खूप छान वाटतं, कारण की कविरत मधून मी एक सांगेन की खूप पॉझिटिव्ह गोष्टींवरती चर्चा करता तुम्ही. तुमचे प्रश्न खूप पॉझिटिव्ह आहेत, कम्फर्टेबल तुम्ही तर खूप फील केलेलंच आहे. आपलं समजून आपण असं वाटलंच नाही मी कुठेतरी बाहेर जाऊन कुठेतरी पॉडकास्ट करतो किंवा पॉडकास्ट करतोय असं कुठे वाटलं नाही. सो मला असं वाटतं की हा तुमचा जो जॉनर आहे तो तसाच ठेवा, जेणेकरून सगळे कम्फर्टेबल होतील, आणि असंच खूप पॉझिटिव्हनेस तुमच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत स्प्रेड करा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.